आपण सुरुवात केली तरी चालेल. नमस्कार सर, माझा आवाज येत आहे? हा बिलकुल, खूप छान क्लिअर आहे सर वॉइस. ओके सर्वांना माझा नमस्कार. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली आणि सर्वांना सुपरिचित असलेलं आपलं गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा आपला वेबिनार आपण आयोजित केलेला आहे. तर मी सर्वप्रथम सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मी गणेश चिमनकर, कौशल्य विकास अधिकारी म्हणून इथे गडचिरोली इथे काम पाहतो. मी थोडक्यामध्ये सरांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करेल, कारण आम्हाला सुद्धा खूप उत्सुकता झालेली आहे सरांचा या विषयावरती भाषण करण्यासाठीचा. मित्र हो, कोविड याची जी सध्याची जी परिस्थिती आहे, या नकारात्मक परिस्थितीमधून आपल्याला सकारात्मकतेकडे कसे वळावे आणि या सकारात्मकतेतून आपलं कार्य, विधायक कार्य कसं व्हावं, यासाठी आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत किंवा आपले जे गुण आहेत याची जाणीव होणे खूप गरजेचं आहे. आणि त्या कारणानेच आम्ही आजचा हा विषय इथे ठेवलेला आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या अंतरंगात जे गुण जुडलेले आहेत त्याची जे आहे, सत्व जे आहे त्याची जाणीव व्हावी, यासाठी आज जीवन कौशल्य विकास, स्वतःमध्ये क्षमता ओळखूया, हा आजचा आपल्या वेबिनारचा विषय आहे. आणि या विषयाच्या माध्यमातून आपल्या जे सुप्त गुण आहेत ते आपण शोधावेत आणि आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिता त्या करिअरमध्ये हे जे तुमचे गुण आहेत, हे जे तुमचं स्वत्व आहे, याची तुम्हाला जाणीव व्हावी, या उद्देशाने आजचा आम्ही हा विषय निवडलेला आहे. तर आजच्या या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते माननीय श्री संजय मगर सर. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा अल्पसा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, संजय मगर सर हे मागील 27 वर्षापासून शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी शासनाच्या विविध विभागामध्ये सेवा दिलेली आहे. विभागामध्ये त्यांनी 10 वर्ष सेवा दिलेली आहे. शालेय शिक्षण विभागामध्ये त्यांची 8 वर्ष सेवा झालेली आहे आणि सध्या मागील 9 वर्षापासून ते आरोग्य व शिक्षण विभागामध्ये सध्या कार्यरत आहेत. ते ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणून विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे सध्या ते कार्यरत आहेत. असा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्या अनुभवाचा आज आपण निश्चितच लाभ होणार आहे आपल्याला. मित्र, त्याबरोबरच ते एक सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत. त्या सॉफ्ट स्किल ट्रेनरचं त्यांनी महाराष्ट्र जी आहे, जे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अग्रगण्य संस्था आहे, तिथे त्यांनी कौशल्य सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचे प्रशिक्षण घेतलेले आहे. सोबतच डीओपीटी विभाग, भारत सरकार आणि थेम्स व्हॅली, लंडन आणि युके इथून सुद्धा त्यांनी सॉफ्ट स्किलचे खूप चांगले कोर्स पूर्ण केलेले आहेत. त्यांच्या या ज्ञानाचा आपल्याला आज निश्चितच फायदा होणार आहे. तो आज आपण फायदा घेऊया. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये सुद्धा असे प्रशिक्षण आयोजित केलेले आहेत. तर मित्र, असं म्हणतात की 10 पुस्तकं वाचणे आणि एका वक्त्याला वाचणे हे एक बरोबर असते, कारण तो वक्ता 10 पुस्तकांचं नॉलेज घेऊन आपल्याशी बोलत असतो. तर आज आपण असं कन्सिडर करूया की आता 1 तासामध्ये आपल्याला 10 पुस्तकाचं ज्ञान मिळणार आहे. तर असं सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. सर्वांनी मनापासून ऐकावं. आणि मी उत्तरवाड सरांना अशी विनंती करतो की सर, कृपया आता पुढील प्रास्ताविक आपण करावे. धन्यवाद. आवाज येतोय माझा सगळ्यांना? धन्यवाद चिमनकर सर. आपण एक अल्पसा आणि खूप चांगला परिचय करून दिला आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांचा. सर, आवाज येतो ना? सर, आवाज येत आहे तुमचं, क्लिअर आहे. यस. तर आज ह्या सदर वेबिनारास उपस्थित सर्व आमच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, आमचे प्रिय विद्यार्थी
आज या कार्यक्रमास उपस्थित प्रामुख्याने आमच्या विद्यापीठाचे आदरणीय प्रगुरू डॉक्टर श्रीराम कावळे, माय एस्टीम फ्रेंड अँड कलीग अँड आवर व्हेरी यंग अँड डायनामिक रजिस्ट्रार डॉक्टर अनिल चिताडे, आणि माझे नव्यानेच झालेले इष्टमित्र श्री गणेश चिमनकर, जे आपल्या जिल्ह्याचे कौशल्य विकास अधिकारी आहेत, आणि माझे सगळे सन्माननीय गोंडवाना विद्यापीठाचे प्राचार्य महोदय, प्राचार्या, माझे सगळे कलिग्स, फ्रेंड्स अँड फॅकल्टीज अँड माय डिअर स्टुडंट्स. आता सगळ्यांना माहितीच आहे की देशामध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे, आणि आपण सगळे आता घरी बसलो आहे. तर एक नेमका विचार आला की विद्यापीठाच्या वतीने आपण नेमकं काय केलं पाहिजे, कारण आता परिस्थिती बदललेली आहे. आपल्या ज्या काही पूर्वीच्या कल्पना, आकांक्षा, अपेक्षा होत्या, त्या आता पूर्णत्वास नेता येतील की नाही, ही आता एक सगळ्यात मोठा याचा पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मग अशा वेळेस आपले पालक आहेत, आपले विद्यार्थी आहेत, आपली प्राध्यापक मंडळी आहे, आमचे प्राचार्य आहे, अशांनी ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, आपल्या पुढे काय मांडून ठेवलंय, आपल्या उद्दिष्टांना आता कसं वळण द्यायचं आहे, आपली नवीन उद्दिष्ट काय असतील, कारण आपल्या पुढे एक संपूर्णच आपल्या जीवनशैलीबद्दल, नुसतंच इथे शिक्षणाचा प्रश्न नाही, पूर्णच आपल्या एकूण जीवनमानावर, त्याच्या दर्जावर, त्याच्या शैलीवर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याला एक खूप मोठं आव्हान उभं झालं. त्यामुळेच एक थोडंसं एक मनात कल्पना आली. माझे मित्र चिमनकर सर आले होते आणि त्यांनी आजचे जे वक्ते आहेत श्री संजय मगर यांच्याबद्दल त्यांनी प्रस्ताव ठेवला. मी बघितलं आणि मला खूप आनंद झाला, की मगर सरांचा जो अनुभव आहे, हा खूप विविधांगी आहे. आणि नेमका मला असं वाटलं, की आज जे आमच्या पुढे कोरोनामुळे जे आव्हान उभं झालं आहे, त्याला निश्चितपणे मगर सर आजच्या त्यांच्या वेबिनारमधून आमच्या उपस्थित प्राचार्य, पालक, प्राध्यापक आणि आमचे विद्यार्थी निश्चितपणे त्यांचं समाधान करतील, त्यांना एक नवीन दिशा देतील, त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करतील असा मला संपूर्ण विश्वास आहे. तर मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण ते योग्य नाही. पण मला थोडंसं यामध्ये एक सांगायचं आहे, की एक गौरवशाली आणि मोठा देश आहे आणि मला माझ्या देशाचा खूप मोठा अभिमान आहे. त्याचं प्रमुख कारण सांगतो मी इथे, की कारण कोरोना देशामध्ये आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्या देशाने आपल्याला 2 व्हॅक्सिन दिल्या आणि ही किमया बाकी जगांनी केलेली नाही. फारच बोटावर मोजता येईल इतक्या देशांनीच ही किमया साध्य केलेली आहे. सगळ्यांनी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीचं नाव आहे आपले युवा, जी आज आपल्यासोबत इथे जुळलेली आहे आणि ज्यांना आपले आजचे वक्ते संजय मगर सर मार्गदर्शन करणार आहे. तर माझ्या प्रिय युवांनो, आज तुम्हाला हेच सांगायचं आहे, की इतक्या मोठ्या जागतिक पॅन्डेमिकला आपण खूप मोठ्या चांगल्या ताकदीने आपण इथे ह्या आव्हानाला पेलत आहोत. थोडंफार प्लस मायनस चालतं, कारण आपली लोकसंख्या खूप मोठी आहे, खूप मोठा प्रदेश आहे, खूप सारी राज्ये आहेत. हे चालणारच. पण या परिस्थितीत सुद्धा आपल्यापुढे काय मांडून ठेवलं, एक थोडंसं सांगतो. कारण मी डायरेक्टर इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि लिंकेज आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो, की पदवी झाली किंवा पदव्युत्तर शिक्षण झालं, पीएचडी झालं, मला आता रोजगार पाहिजे. मग रोजगारामध्ये सरकारी आहे आणि खाजगी आहे. पण जर आपल्याला रोजगार, नोकरी नाही मिळाली तर आपण काय करायचं? तर आपण स्वयंरोजगाराकडे जातो. कुठलातरी उद्योग, व्यवसाय किंवा आपली स्वतःची एक कंपनी. तर मित्रांनो, मला आज इथे आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, की कोरोनामुळे आज आपल्या देशामध्ये असे खूप नवीन संधी, अवसर आपल्याला इथे उपलब्ध झाले आहे, जिथे आपण स्वयंरोजगाराने निर्मिती करू शकतो. आणि तुम्ही बघत असाल याच्यामध्ये, आज आपलं आरोग्य सेवा आहे आणि शिक्षण, या दोघांमध्ये खूप आमूलाग्र बदल झाला. आता हे बघा, जसं आपण आज ऑनलाईन वेबिनार घेतोय. होऊ शकतं भविष्यामध्ये आपल्याला हे एक बंधन राहील. आपल्या भेटीगाठी होतील की नाही मी नाही सांगू शकत आज. पण निश्चितपणे ऑनलाईन भेटीगाठी आपल्या चालत राहतात. आज आपल्याकडे सगळे सोशल मीडिया आहे, Androids आहेत, ॲप आहे, इंटरनेट आहे. पण उद्या आपल्याकडे व्हर्चुअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी या 2 मोठ्या आयटी एनेबल्ड प्लॅटफॉर्मवर आपण आपलं आयुष्य व्यतीत करणार आहोत. मुलांनो, तुम्हाला हे आज इथे विश्वासाने सांगायचं.
मग अशा बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या पुढे काय आहे? तर आपल्या पुढे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपली जीवनशैली कशी पूर्ववत आपण करू, सहज करू, तिला कसं बदलवू, कसा शेप देऊ तिला, यामध्ये मग आपण उद्योग आणि आपली आर्थिक परिस्थिती कशी सवारू, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपले मगर सर आपल्याला देणार आहेत. तर मला थोडेसे स्टॅटिस्टिक्स इथे शेअर करायचे आहे मुलांनो. जसं ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे, जे नवसंशोधन करतो आपण काही, त्याच्यातनं आपल्या उद्योगाला खूप मोठी चालना मिळते. त्यामध्ये आपण सुरुवात केली होती 2011 मध्ये, ते आपला 62वा रँक होता 150 देशांमध्ये. मित्रांनो, आज सांगायचं आहे 2020 मध्ये आपली 48 रँक झालेली आहे 131 देशांमध्ये. तर निश्चितपणे आपल्या देशाने खूप चांगली कामगिरी केली आहे तुम्हाला सांगायचं आहे. तसंच स्टार्टअप म्हणजे नवीन तरुणांच्या कंपन्या, ज्याच्यामध्ये एक नवीन कल्पना असते उद्योगाची. तर त्यामध्ये आम्ही त्याला युनिकॉर्न्स म्हणतो, ज्यांचा बिझनेस $1 बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की 2014 पासून आपण याची सुरुवात केली, तर त्यावेळेस आपल्याकडे फक्त 35 स्टार्टअप होते आणि आज जवळपास अशा 150 स्टार्टअप कंपनीज आहेत आणि टोटल स्टार्टअप कंपनीज आपल्या देशामध्ये 29,000 आहे. आणि आपलं 2024 पर्यंत अशा 50,000 कंपन्या करायचं लक्ष्य आहे. त्याच्यासाठी केंद्र सरकारने खूप मोठी आर्थिक आणि तांत्रिक सहायता आणि विविधांगी योजना पुढे आणलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला फक्त एक थोडंसं, आज पहिला दिवस आहे, सुरुवात आहे, म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, की जर तुम्हाला नोकरी नाही, तर मग काय? तुम्हाला वाटेल, की आम्ही उद्योग नाही करू शकत कारण आमची तशी पार्श्वभूमी नाही, आमच्याकडे पैसा नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जिथे सांगायचं आहे, की त्याच्यासाठी ह्या 2 गोष्टी नको आहे. तर तुम्हाला काय हवं आहे, तर एक नवीन कल्पना हवी आहे. आणि मला हा विश्वास आहे, की ही नवीन कल्पना तुम्हाला ह्या कोव्हिडच्या आव्हानाने तुमच्या डोळ्यापुढे आणून ठेवलेली आहे. फक्त तुम्हाला ती बघायची आहे आणि ती बघण्याची दृष्टी आजचे आमचे वक्ते श्री संजय मगर सर तुम्हाला देणार आहे. एवढंच बोलून मी संपवतो आणि आमच्या विद्यापीठाचे आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे यांनी या प्रसंगी 2 शब्द बोलून आपल्या उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावे, अशी मी त्यांना विनंती करतो. थँक यू. कावळे सर, हा सर. प्लीज. सर, हां आवाज सर. येतोय? सर. हो सर, खूप छान आवाज येतो. बोला. अच्छा. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज जीवन विकास कौशल्य स्वतःमधील क्षमता ओळखा या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून आताच त्यांचा परिचय करून देण्यात आलेला आहे, असे विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूरचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री संजयजी मगर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या जिल्हा विकास केंद्राचे प्रमुख गणेशजी चिमनकर, कौशल्य विकास अधिकारी, आमच्या विद्यापीठाचे नवसाचे डायरेक्टर डॉक्टर मनीषजी उत्तरवार आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अनिलजी चितडे सर, उपस्थित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यापीठाच्या वतीनं आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं अत्यंत मोलाचं असं या ठिकाणी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आत्ताच चिमनकर सरांनी आणि आमच्या मनीषजी उत्तरवार सरांनी सुद्धा कोरोनाची पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये असलेली सुप्त गुण, त्यामध्ये असलेली क्षमता, ते त्यांना कशी ओळखता येईल या संदर्भामध्ये आयोजित केलेला हा ऑनलाईन एक वेबिनार. खऱ्या अर्थानं आज ऑफलाईन आपण, फिजिकली आपण एकमेकांना भेटू शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही. आपलं साधारणतः एक भीतीचं वातावरण सर्वत्र निर्माण झालेले आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, एक सुभाषित आपण ऐकलेलं असेल, संकटे जरी आले किती, नाही होऊ दिली भ्रष्ट नीती. आपल्यावरती अनेक संकट आली आतापर्यंत. भारताने, या देशाने आतापर्यंत महाभयंकर अशा आजाराला सुद्धा, जे जगाबरोबर आपल्या देशाने महाभयंकर असे आजार सुद्धा पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत, नव्हे तर त्याचा सामना सुद्धा केलेला आहे.
आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना आज केलेला आहे. जगाच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याकडे असलेली लोकसंख्या ही भरमसाठ होती. अमेरिकेच्या कितीतरी पटीनं आपल्या लोकसंख्या आहे. मृत्यूच्या प्रमाणामध्ये आपण त्यांच्यापेक्षा मागे आहोत. बरे होण्याचे प्रमाण सुद्धा आपले जास्त आहे. संसाधने कमी आहेत, परंतु आपण त्या संशोधनामध्ये 1 वर्षामध्ये प्रचंड अशी वाढ करून आज ऑक्सिजन असो किंवा यासारखी अन्य साहित्य असो, यावर आपली युवा पिढी प्रचंड अहोरात्र काम करत आहे आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच आपल्या भारत देशातील युवा पिढीमध्ये असलेली क्षमता ही आपण प्रामुख्याने ओळखण्याचा प्रयत्न यामधूनही केलेला आहे. आपल्या माननीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा यातून एक आव्हान करून ही क्षमता निर्माण केली आणि ती म्हणजे या ठिकाणी ओळखली सुद्धा. आणि प्रामुख्याने आपल्याला असे म्हणता येईल की प्राचीन काळाचा आपण ज्या वेळेला विचार करतो तर आपल्या देशामध्ये एक प्रचलित म्हण होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. आज हे समीकरण चाकरी सरांचा काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय. कसं पुढे आणता येईल हे प्रामुख्याने या वेबिनारच्या माध्यमातून आपल्याला ओळखता येईल. एक छोटस उदाहरण सांगतो. मी ब्रह्मपुरीवरून गडचिरोलीला रोज जातो, 60 किलोमीटरचं अंतर सकाळी. एक वैनगंगेचा पात्र मध्ये आहे आणि त्या काठावर एक नव्यानं 7-8 महिन्यापूर्वी एक छोटस हॉटेल त्या ठिकाणी सुरू झालं आणि हिरवगार असं बाजूला 8-10 एकर मध्ये शेती सुरू झाली. मी सहज चौकशी केली. हा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर मुंबईला होता आणि त्या मुलाने या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्याची नोकरी गमावली. नोकरी गमावल्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये प्रामुख्याने हे 2 भाऊ आणि त्याची स्वतःची 30 एकर शेती. या शेतीवर त्यांनी येऊन प्रयोग केला. एक केळीचा बगीचा लावला. अल्प कालावधीमध्ये येणारे जे फळं आहे आणि त्याला उन्हाळ्यामध्ये साधारणतः खूप मागणी असतो, असे टरबूज लावले आणि यासारखे आणखी अन्य काही फळं लावली. आणि तो सांगत होता की मी नोकरीमध्ये एक 8 वर्ष नोकरी मी सॉफ्टवेअर इंजिनियरची केली. जितकं काही मी मेहनत करून मिळवू शकलो नाही उत्पन्न, त्याच्या म्हणजे 8 वर्षाच्या निम्मे उत्पन्न मी या 6 महिन्यामध्ये मिळवलं, असं तो त्या ठिकाणी बोलू लागला. म्हणजे एक सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा तो शेतीमध्ये आला आणि प्रगत शेतकरी, कारण अगदी वैनगंगेचं पात्र आहे, भरपूर पाणी आहे, शेती सुपीक आहे, फक्त मेहनतीचा अभाव होता. त्यांनी ती त्याच्यामध्ये असलेली क्षमता ओळखली की यामध्ये आपण नाविन्यपूर्ण असे उत्पादन घेऊन आपण प्रामुख्याने म्हणजे एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतो आणि त्यातून मला रोजगार मागण्याची गरज होती, यात मी अनेकांना रोजगार देऊ शकतो, त्यातून व्यापार वाढेल, दळणवळण वाढेल आणि यामध्ये साधारणतः त्याचं ज्यूस काढलं तर त्यातून अनेक लोकांना यामध्ये रोजगार सामावून घेता येईल. ही क्षमता आपल्याला आज प्रामुख्याने ओळखून आज जी प्राचीन आपण नवीन आपले जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्यामध्ये परत जे काय आहे आपल्याला हेच प्रामुख्याने आणायचं आहे. तर मला या ठिकाणी सांगताना अभिमान वाटेल की आज खऱ्या अर्थानं आपल्याला या संदर्भामध्ये उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपले आजचे मार्गदर्शक हे करणार आहेत. मी अधिक वेळ न करता या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हा, आवाज येतो सर? येतोय. आभार कावळे सर. सरांनी फार संयुक्तपणे एकदम चांगलं आम्हाला एक परिपक्व असं मार्गदर्शन केलं. सर, आजच्या वेबिनार मध्ये मला सांगायचं आहे की आमच्या गोंडवाना विद्यापीठाचं जे केंद्रीय रोजगार कोष म्हणजे ज्याला आम्ही सेंट्रल प्लेसमेंट सेल म्हणतो, त्यांचा पण एक खूप मोठा हातभार लागलेला आहे. त्याचे प्रभारी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर उत्तमचंद कांबळे आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध कसके यांचं सुद्धा मी स्वागत करतो, आभार मानतो. ते सुद्धा आज आपल्या इथे उपस्थित आहेत आणि आमचे
अफिलिएट कॉलेजेसचे सगळे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सुद्धा सर मगर सर इथे आपल्या इथे उपस्थित आहेत आज. त्यांचा सुद्धा इथे फार मोठा एक सहभाग दिसतो आहे मला. तर चिताडे सर आहेत का? उत्कर्ष, कॅन यू सी हिम? डॉक्टर अनिल चिताडे, रजिस्ट्रार. नाही सर, नाही आले अजून ते. नाही, ओके 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 फाईन. तर ते कामात असतील लेटेस्ट, कदाचित. काही हरकत नाही, काही हरकत नाही. चला तर मग मी आजचे प्रमुख वक्ते श्री संजय मगर यांचा जो दांडगा अनुभव या बाबतीतचा जरा त्याचा अनुभव घेऊया आपण. मी त्यांना खूप मनपूर्वक विनंती करतो, स्वागत करतो सर्वप्रथम त्यांचं, की आपण पहिल्यांदाच या निमित्ताने जुळलेलो आहे. अपेक्षा करतो की आपला एक निरंतर असा हा संबंध आमच्या गडचिरोली प्रदेशासोबत कायम राहील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि आपल्याला सादर निमंत्रण करतो की आपण आता आपला आजचा जो विषय आहे त्यावरती आपलं मार्गदर्शनाची सुरुवात करावी. सर प्लीज. धन्यवाद सर. नमस्कार. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम होतोय. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे सर, रजिस्ट्रार या विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर अनिल चिताडे सर, संचालक इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस प्राध्यापक मनीष उत्तरवार सर, त्यानंतर गणेश चिमनकर साहेब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गडचिरोली, यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि यांच्या प्रेरणेतून आजचा हा कार्यक्रम होतोय. या प्रसंगी उपस्थित असलेले गोंडवाना विद्यापीठाचे सर्व स्टेक होल्डर्स, प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक, त्याचबरोबर जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि या डिपार्टमेंटचे, महाराष्ट्र शासनाचे हे महत्वपूर्ण विभाग, या विभागाचे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, त्यांच्या प्रशिक्षण संस्था, या सर्वांचं, विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा विषय आहे जीवन कौशल्य विकास, लाईफ स्किल डेव्हलपमेंट. स्वतःमधील क्षमता ओळखूया. आम्ही सारेजण आता बोलतोय, मी बोलतोय आता, पण विद्यार्थी आणि जी लोक, जवळपास 200 लोक आपल्या झूम मीटिंग वरती आहेत, युट्यूब लाईव्ह वरती काही लोक असतील, विद्यार्थी असतील, मग यांच्या बरोबर आम्ही इंटरॅक्शन करणारच नाहीत का आजच्या याच्यामध्ये? कारण अगोदर ज्यावेळेस ऑफलाईन कार्यक्रम असायचे त्यावेळेस समोरासमोर हे सारे लोक असायची आणि आपलं बोलता यायचे त्यांच्या बरोबर की कार्यक्रम घ्यायचा कसा. परंतु आता सारेजण ऑनलाईन असताना मग जी लोक ऑनलाईन जॉईन झालेली आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला इंटरॅक्शन करता येणार नाही का? तर त्यांचाही आपण समावेश करून घेतोय आणि या झूमचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आजचा कार्यक्रम या 1 तासामध्ये कसा घ्यायचा, तुमच्या काय अपेक्षा आहेत, यासाठी आपण एक छोटासा ऑडियन्स पोल घेतोय. आणि या ऑडियन्स पोल म्हणजे 1-2 प्रश्न असतील तुमच्या समोर आणि त्या 2 प्रश्नांचं वोटिंग तुम्हाला करायचंय, पोलिंग करायचंय मतदानासारखं, आणि त्याच्यामधून आपण इंटरॅक्टिव्ह सेशन हे घेणार आहोत. तुमच्या समोर मी पोल जे आहे, पोलिंग तुमच्या समोर मी दाखवतो. पहिला 1 मिनिट, ऑडियन्स पोल साठी मी पोल लॉन्च करतोय. 2 प्रश्न तुमच्या समोर आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येस किंवा नो मध्ये किंवा दिलेल्या पर्यायामध्ये तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची. तुमच्या समोर पोल दिसतोय आता सर्वांच्या समोर. पहिला प्रश्न आहे, सध्या कोरोना महामारीच्या काळात समाजामध्ये, लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता, नैराश्य, अस्वस्थता जाणवत आहे काय? याचं उत्तर तुम्हाला होय किंवा नाही मध्ये द्यायचंय आणि याचं उत्तर आदर्श उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यामधूनच आपल्याला हा कार्यक्रम पुढे कसा घेऊन जायचा आहे याचा एक अंदाज येणार आहे. दुसरा प्रश्न आहे, कौशल्य विकास प्रशिक्षणाचे मानवी जीवनामध्ये जीवन जगताना किती प्रमाणात महत्व आहे, तुम्हाला काय वाटतंय? आपण जे काय आता जीवन जगतोय कोरोनाच्या काळामध्ये आपल्या लक्षात येतंय आता, तर लाईफ स्किलचं जीवन जगताना मानवी जीवनामध्ये किती महत्व आहे याच्यावरती आपण 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला जो पर्याय वाटतो, तुमच्या बाबतीत जो योग्य पर्याय आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू शकता आणि तुमचं पोलिंग, तुमचं वोटिंग करू शकता. इंडिव्हिज्युअल उत्तर आपण पाहणार नाहीत, परंतु सर्व आपल्या ऑडियन्सला काय वाटतं याचं एक अनालिसिस मी तुमच्या समोर करून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपलं हे सत्र सुरू होईल. आपण जाणीवपूर्वक गोंडवाना विद्यापीठाचे आता विद्यार्थी असतील किंवा कुठल्याही विद्यापीठाचे, या
पेंडेमिकच्या स्थितीमध्ये आपल्याला आता ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन एज्युकेशन हे सारं शिकायचंय आणि त्या दृष्टीनं आपण हा एक प्रयोग करतोय की कार्यक्रम घेताना सुद्धा आपल्याला जे काय ऑडियन्स आहे त्यांचं मत विचारात घेता येईल का, आणि त्यासाठी आपण हा ऑडियन्स पोल ठेवलेला आहे. जवळपास 50% विद्यार्थ्यांनी याचं वोटिंग केलेलं आहे आणि करतायत, आणखीनही करतायत. 54%, 55% लोक होत आहेत. तर आपण एक अर्धा मिनिटं थांबूया आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देऊया. आपल्याला हे उत्तर आदर्श उत्तर द्यायची नाहीत किंवा कुणी काय लिहिलंय हे सुद्धा आपण पाहणार नाहीत, फक्त आपण अनालिसिस करणार आहोत. ओके, मी या ठिकाणी हे ऑडियन्स पोल थांबवतो आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवतो. रिझल्ट शेअर करतो तुमच्या सर्वांच्या समोर की नेमक्या आपल्या ऑडियन्सला काय वाटतंय. सध्या कोरोना महामारीच्या काळात समाजामध्ये, लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता, नैराश्य, अस्वस्थता जाणवत आहे काय? तर जवळपास 94% आपला ऑडियन्स म्हणतोय की यस असं होतंय, नैराश्य आलंय, नकारात्मकता आली, आणि 6% ऑडियन्स म्हणतोय की नाही असं काही घडत नाही. ओके, काही हरकत नाही. दुसऱ्या प्रश्नामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाचं मानवी जीवनामध्ये जीवन जगताना किती प्रमाणात महत्व आहे. चिमनकर सरांनी त्यांच्या डिपार्टमेंटचा जाणीवपूर्वक मला प्रश्न टाकायला लावला की पाहायचंय त्यांना की लोकांना काय वाटतंय की जीवन कौशल्य, कारण हे जे उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जे आहे ते स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम घेत आहेत, तर त्यांना ते पाहायचं होतं की आपल्या ऑडियन्सला काय वाटतंय. तर जवळपास 25% जीवनामध्ये महत्व आहे असं 2% ऑडियन्स सांगतोय. 17% ऑडियन्स म्हणतो की 50% महत्व आहे, लाईफ स्किल महत्वाचं आहे. बाकी आपण किती शिकलो किंवा आपलं अकॅडमिक करिअर काय आहे, आपण काय करतो यापेक्षा लाईफ स्किल किती महत्वाचं आहे. तर 17% ऑडियन्स म्हणतो की त्याचं महत्व 50% आपल्या जीवनामध्ये. 48% ऑडियन्स सांगतो की त्याचं जीवन जगताना लाईफ स्किलचं महत्व 75% आहे असं आहे, आणि 33% ऑडियन्स सांगतोय की 100% महत्व आहे. म्हणजे एक वेळेस आम्ही बाकी काही नाही शिकलो तरी चालेल, पण लाईफ स्किल आम्हाला माहित पाहिजे. जीवन कसं जगायचंय, म्हणजे आम्ही काय शिकलो, कुठल्या देशात काम करतोय, कुठल्या क्षेत्रात काम करतोय हे महत्वाचं नाही, तर महत्वाचं आहे की आपले लाईफ स्किल कसे आहेत. आणि असं 33% ऑडियन्स म्हणतो की 100% त्याला महत्व आहे. चिमनकर सरांनी ज्या उद्देशाने हा प्रश्न मला टाकायला लावला होता त्यांचा उद्देश आणि त्यांना एक अनालिसिस लक्षात आलं असेल असं मी समजतो. आणि मलाही आता हे 1 तासाचं सत्र पुढे कसं घेऊन जायचं एक अंदाज आलाय मला. मी सर्वांना एक विनंती करतो आणि आश्वासन देऊ इच्छितो की या 1 तासामध्ये मी कुठलंही अवांतर किंवा कुठलाही ट्रॅक चेंज करणार नाही. जो मला विषय दिलेला आहे तो विषयच मी फक्त हाताळणार आहे. फक्त थोडंफार जरी तुम्हाला काही चेंज झालेला वाटला किंवा मी ट्रॅक सोडलाय असं तुम्हाला जरी वाटलं तरी तो फक्त आपल्या विषयाशी संबंधितच सोडलेला असेल. त्यामुळे या 1 तासामध्ये आपला कुठलाही विषयांतर होणार नाही याची मात्र मी तुम्हाला खात्री देतो. हे जे सत्र आहे या सत्रामधून आपण लाईफ स्किल्स काय आहेत, त्याचं आपल्या जीवनामध्ये महत्व काय आहे आणि ती आपण कशी ओळखायची. मग ते विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील किंवा व्यावसायिक असतील, आपण कुठल्याही क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असू, आपल्याला नेमके लाईफ स्किल किंवा सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःमधील क्षमता कशा ओळखायच्या याविषयी आपण या 1 तासाच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. लाईफ स्किल आणि स्वतःतल्या क्षमता का बरं ओळखायच्यात, तर सध्या जागतिक आरोग्य संघटना WHO, सर्वांना आता माहित झाली WHO असं म्हणते की कुठल्या व्यक्तीला आजारी व्यक्ती समजायचं आणि कुठल्या व्यक्तीला निरोगी व्यक्ती समजायचं. रोगी आणि निरोगी कुठल्या व्यक्तीला समजावं या बाबतीत WHO सांगते. WHO ने एक 10 इंडिकेटर ठरवलेत आणि या 10 इंडिकेटर मध्ये जो व्यक्ती यस आहे, ज्याच्या बाबतीत हे 10 इंडिकेटर लागू होतात त्याला निरोगी समजावं, आणि ज्याच्या बाबतीत जो कमकुवत आहे या 10 इंडिकेटरच्या संदर्भात त्याला रोगी समजावं असं WHO म्हणते. आणि या 10 इंडिकेटर मधलं पहिलं इंडिकेटर आहे सेल्फ अवेअरनेस. आणि आज आपण या सत्रामध्ये सेल्फ अवेअरनेस विषयी पाहणार आहोत. पहिलं इंडिकेटर आहे सेल्फ अवेअरनेस, की कुठल्याही व्यक्तीला स्वतःची जाणीव असते का, स्वतःच्या क्षमता त्याला माहिती असतात का, मी कोण आहे, मी काय करू शकतो आणि माझ्या कॅपॅसिटीज काय आहेत. म्हणून आपण आजचं हे सत्र सेल्फ अवेअरनेसचं पहिलं ठेवलं. दुसरं कारण आहे की आपले जे विद्यार्थी आहेत, प्लेसमेंट सेलचं सुद्धा या आजचा हा ऑनलाईन वेबिनार ठेवण्यामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. प्लेसमेंट सेलचे डॉक्टर उत्तमचंद कांबळे सर यांनी खूप पुढाकार घेतला आणि हे आजचं सत्र होतंय. तर CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला जर MPSC किंवा UPSC च्या द्वारे जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यायचं असेल
तर त्याच्यामधली एक क्षमता तपासली जाते आणि त्याला म्हणतात सिव्हिल सर्व्हिसेस अप्टिट्यूड टेस्ट. ही सीसॅट नेमकी काय आहे, तर कुठलाही व्यक्ती प्रशासनात येताना तो प्रशासनात येण्यासाठी त्याची काही क्षमता तपासली जाते आणि ती क्षमता असते. त्या क्षमतेमधलं एक इंडिकेटर आहे सेल्फ अवेअरनेस. त्याच्यामध्ये त्याला स्वतःच्या क्षमता माहिती आहेत का त्या व्यक्तीला, तो येतोय प्रशासनामध्ये, लोकसेवा त्याला करायची, पण त्याचा अवेअरनेस चेक केला जातो आणि त्यासाठी सुद्धा आपण हा आजचा विषय ठेवलेला आहे. आणि तिसरी बाब होती न्यू एज्युकेशन पॉलिसी. 2020 ला जी नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, आताच त्याचा छोटासा संदर्भ कावळे सरांनी दिलाय की या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे सांगितलंय की आता आम्हाला फक्त अकॅडमिक शिकायचं नाही, तर आम्हाला सारं स्वतः करून पाहिजे. जीवन जगताना उपयोगाला येणारं शिक्षण आम्हाला विद्यार्थ्यांना द्यायचंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेल्फ अवेअरनेसचा खूप मोठा वाटा आहे. आता या कोरोनाच्या काळापर्यंत आम्ही आमच्यापर्यंत असं करायचो की 20-22 वर्षापर्यंत फक्त शिक्षण 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 करायचो आणि मग मात्र फक्त कमवायचं कमवायचं कमवायचं, म्हणजे आम्ही जे शिकलोय त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असं आमचं ठरलेलं होतं, आम्ही असं करत होतो. परंतु कोरोनाने आम्हाला शिकवलंय, हे WHO सांगतंय, सीसॅट सांगतंय किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगतंय की असं काही नाही, आता 22 वर्ष शिकायचं आणि नंतर ते इम्प्लिमेंट करायचं असं नाही. शिकता शिकताच तुम्हाला काय इम्प्लिमेंट करता येईल ते पहा. जे काय तुम्ही दररोज इम्प्लिमेंट करताय, जे काय कृत्य करताय किंवा जे काय कृती करताय त्याच्यातून काय शिकता येतं ते पहा. आणि ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून ही न्यू एज्युकेशन पॉलिसी सुद्धा हेच सांगते की आपला सेल्फ अवेअरनेस माहिती असला पाहिजे. आता या सत्रातनं किंवा या सेल्फ अवेअरनेस मधून काय होणार आहे, आपली कॅपॅसिटी बिल्ड होणार आहे. आपली जी क्षमता आहे, आपल्यामध्ये ज्या काही क्षमता असतील, पाहूया आपण नेमक्या काय क्षमता असतात आणि त्या ज्या काय आपल्यामधलं पोटेन्शियल आहे ते बाहेर कसं काढायचं नेमकं, त्याच्यासाठीचे काही ठोकताळे आहेत का ते आपण पाहणार आहोत. म्हणून आपल्याला कॅपॅसिटी बिल्ड करण्यासाठी आजचं हे सत्र आहे सेल्फ अवेअरनेस. आता हे जे काय आहे 10 इंडिकेटर मी जे तुम्हाला सांगितले WHO नी, ते दुसरे तिसरे काही नाही, तर त्याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो. बरेच वेळेस आम्ही ऐकलेलं असतं विद्यार्थ्यांनी की सॉफ्ट स्किल, त्याच्यासोबत आम्हाला हार्ड स्किल सुद्धा माहिती असतं, फक्त ऐकलेलं असतं, पण नेमकं हे असतं काय, सॉफ्ट स्किल काय असतात आणि हार्ड स्किल काय असतात. तर त्याच्यासाठीचा एक किस्सा सांगतो. एक अमेरिकेतले प्रसिद्ध पत्रकार फरीद झकेरिया, जे भारतामध्ये शिकले, आपल्या महाराष्ट्रामध्ये लहानाचे मोठे झाले, त्यांचं पूर्ण शिक्षण हे भारतामध्ये झालं आणि नंतर मात्र ते अमेरिकेत गेल्यानंतर टॉपचे पत्रकार झाले. त्यांना अमेरिकेतल्या एका चॅनलवरती विचारलं गेलं, त्यांची इंटरव्ह्यू घेताना त्यांना विचारलं की तुम्ही भारतात शिकलात आणि अमेरिकेत येऊन इथं टॉपला पोहोचलात, तुम्हाला भारतीय शिक्षण पद्धती आणि अमेरिकन शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक जाणवतो, हा एकच प्रश्न त्यांना विचारला. आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की त्यांनी सांगितलं की मला माझ्या भारतीय शिक्षण पद्धतीनं हार्ड वर्क करायला शिकवलं आणि अमेरिकेत आल्यानंतर अमेरिकन संस्कृतीनं आणि शिक्षण पद्धतीनं मला विचार कसा करायचा हे शिकवलं. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना काय सांगायचं होतं की आम्ही भारतीय लोक हार्ड वर्क मध्ये खूप पुढे आहोत. हार्ड वर्क आणि सॉफ्ट स्किल, त्यांचं म्हणणं होतं हार्ड वर्क मध्ये आम्ही खूप पुढे आहोत, आम्हाला फक्त सॉफ्ट स्किल शिकायचे. सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल मधला दुसरा एक फरक असा आहे की हार्ड स्किल म्हणजेच जे आपल्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठामध्ये किंवा ज्या ITI असतील, पॉलिटेक्निक असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, याच्यामध्ये जे आपल्याला शिकायला मिळतं, जे स्किल शिकायला मिळतं ते हार्ड स्किल आहे. ज्याचा एक ठराविक अभ्यासक्रम असतो, त्या अभ्यासक्रमानुसार शिकवलं जातं, परीक्षा होते, मार्क मिळतात, हे सारं हार्ड स्किल आहे, हे जे शिकायला मिळतं ते. पण सॉफ्ट स्किल कुठे शिकायला मिळतं, सॉफ्ट स्किलचं असं कुठलंच अभ्यासक्रम नाही. सॉफ्ट स्किल हे आपण ज्या समाजात राहतो, ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो, आपल्याला आपल्या आयुष्यात जे अनुभव आले त्या अनुभवातून जे शिकायला मिळतं ते असतं सॉफ्ट स्किल. आणि हे सॉफ्ट स्किल म्हणजेच दुसरे तिसरे काही नाही, तर WHO नी सांगितलेली ही 10 इंडिकेटर्स आहेत. आणि त्यातलंच पहिलं इंडिकेटर सेल्फ अवेअरनेस, स्वतः मधल्या क्षमता ओळखूया, त्याच्याकडे आपण जातोय. आता नेमक्या ह्या क्षमता का ओळखायच्या, त्यासाठी आपल्याला आपली आवड, क्षमता आणि संधी या 3 बाबींचा आपला विचार करायचा. विद्यार्थी मित्रांनो, हे सत्र मी कंटिन्यू सरळ घेऊन जाणार आहे 1 तासभर. या सत्रामध्ये तुमच्या जर काही शंका असतील, प्रश्न असतील तर बाजूला लिहून ठेवा. आपण जाणीवपूर्वक इंटरॅक्टिव्ह करणार नाहीत, कारण काय की काही ठिकाणी रेंज आहे, काही ठिकाणी रेंज नाही. म्हणून आपण काय करतो, मी माझ्या बाजूनी सत्र सरळ घेऊन जातो. तुमचे काही प्रश्न असतील तर बाजूला लिहून ठेवा. शक्यतो तुमचे प्रश्न राहणार नाहीत याची मी काळजी घेतो, पण तरीही काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा.
आपण या सत्राच्या शेवटी तुमचे सर्व प्रश्न घेऊया, प्रतिक्रिया घेऊया. त्यासोबतच आपण एक सर्वात शेवटी मी काय करू शकतो, या साऱ्या आजच्या सत्रामध्ये जे शिकलोय ते मी इम्प्लिमेंट कसं करू शकतो यावरती सुद्धा आपण सर्वात शेवटी चर्चा करणार आहोत. आता आपला आवड, क्षमता आणि संधी या ज्या 3 शब्द आपल्या आयुष्यात माहिती आहेत. मला काय आवडतं, माझ्यात काय क्षमता आहेत, कॅपॅसिटी काय आहे आणि मला स्कोप कुठे आहे. स्कोप, हा स्कोप शब्द आहे ना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप चांगला माहिती आहे. प्रत्येक पालक म्हणत असतो की माझ्या पोराला स्कोप कुठे राहील. स्कोप, स्कोप म्हणजे काय, त्यांना सांगायचं असतं की 2 पैसे कुठे जास्त मिळणार आहेत, असं क्षेत्र म्हणजे स्कोप असणारं क्षेत्र. ओके, पाहूया आपण हे सारं. पण करिअर नेमकं काय असतं ते पाहूया. करिअर मध्ये असतं ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला आवडते, ती आवडणारी गोष्ट करण्याची आपल्यामध्ये जर क्षमता असेल, कॅपॅसिटी असेल आणि आवडणारी गोष्ट क्षमता आहे आणि कुठेतरी जीवनामध्ये स्कोप आहे, कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जर स्कोप असेल, संधी असेल, या तिन्ही बाबी जर एकत्र आल्या तर त्याला करिअर म्हणतात. आता मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला तुमच्या समोर असा कोणी व्यक्ती दिसतो का की ज्याला जे आवडतंय त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्याला संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये तो करिअर करतोय? असं कुणी असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता. मी तुम्हाला एक छोटीशी हिंट देतोय. मला सांगा, क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्ही लिहा बरं चॅट बॉक्स मध्ये, की ज्यानं क्रिकेटमध्ये करिअर केलं, क्रिकेट आवडतं, त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याला संधी मिळाली. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं नाव, म्हणजे तुमच्या लक्षात येईल करिअर काय असतं ते. ज्या क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती गायक आहे, गायक म्हणजेच काय, त्याला ते क्षेत्र आवडतं, त्याच्यामध्ये क्षमता आहेत आणि त्याला संधी मिळाली, तर एखादा गायक म्हणजेच आपण संकोच ठेवू नका. यस 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 विद्यार्थी मित्रांनो, संकोच बाळगू नका. तुम्ही बिनधास्त लिहू शकता चॅट बॉक्स मध्ये. आपण जर समोरासमोर असतो तर तुम्हाला विचारता आलं असतं, तुम्हाला बोलता आलं असतं, परंतु आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये बोलू शकता. म्हणून जाणीवपूर्वक आपण पाहतोय की नेमकं करिअर काय असतंय. ओके, लक्षात आलं आपल्या करिअर काय असतं. स्वप्न काय पाहतो आपण. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट आवडत असते, त्या गोष्टीमध्ये संधी सुद्धा असते, त्या गोष्टीमध्ये संधी असते, पण आपल्यामध्ये ती करायची क्षमता नसते. म्हणजेच आवड अधिक संधी वजा क्षमता. आपल्यामध्ये क्षमता नसते, तिथं असतं स्वप्न. आपण विद्यार्थी मित्र किंवा आपले पालक, आपण अशा काही क्षेत्रामध्ये स्वप्न तर पाहत नाहीत ना. आपल्या विद्यार्थ्यांना क्षमता नसताना फक्त आवड आहे आणि स्कोप आहे म्हणून आपण त्यांना काही स्वप्न तर दाखवत नाही ना. याच्यावरती आपला विचार करायचा आहे. आजच्या या सत्रामधले काही कीवर्ड तुम्ही बाजूला लिहून ठेवू शकता. आपलं सत्र 1च तासाचं आहे, त्यामुळे आपल्याला इथं संधी मिळणार नाही प्रॅक्टिकल करायला, परंतु तुम्ही त्याचं चिंतन करू शकता नंतर की नेमकं करिअर काय असतं, स्वप्न काय असतं. स्वप्नामध्ये जिथं क्षमता नसते, फक्त आपल्याला आवड माहितीये, त्या क्षेत्रामध्ये संधी आहे म्हणून आपण स्वप्न पाहतोय. आपल्याला पाहायचंय काय असतं ते. त्यानंतर छंद कशाला म्हणतो आपण. आम्हाला एखादी गोष्ट आवडते, एखादं क्षेत्र आवडतंय, त्याच्यामध्ये आम्हाला क्षमता आहे आमच्यामध्ये, मात्र संधीच नाही, तर त्याला छंद म्हणायचंय. तर हेही आपल्याला शोधायचंय. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पोस्टाची तिकीट जमा करायचा छंद असतो, त्याला छंद म्हणतो आपण. कारण काय, तो ती आवड आहे, ती पोस्टाची तिकीट जमा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तो लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकतो, ते जमा करू शकतो, संग्रही ठेवू शकतो, पण त्याच्यातनं काही संधी मिळणार नाही. संधी मिळणं म्हणजे काय, स्कोप नाही तिथं, त्याला छंद म्हणतात. म्हणून आपला हा छंद काय असतो तोही समजून घ्यायचा आहे. कारण आपल्याला आपल्या आयुष्यात या गोष्टीला खूप महत्व आहे. करिअर कशात करायचंय, छंद कशात पाहायचा आहे, आणि चौथी बाब आहे ती आहे नोकरी. म्हणजेच क्षमता असते, संधी असते, पण आवड नसते. म्हणजे मी आता असं समजतो की जवळपास मॅक्झिमम लोक, या नोकरी करणारी लोक या सदरामध्ये येतात. कोणत्या, की त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते, संधी मिळाली म्हणून नोकरी करतात, पण काही दिवस ती नोकरी केल्यानंतर ती आवडायला लागत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आवडीचं जे आहे ती मायनस, म्हणजे कमी असते आवड, आणि त्याला आपण नोकरी म्हणतो. म्हणजे सारेच जण असे असतील असं नाही. नोकरी हे करिअर समजणारे सुद्धा असू शकतात, असं काही नाही. परंतु आपल्याला फक्त हे समजण्यासाठी नोकरी काय असते, छंद काय असतंय, करिअर काय असतं आणि स्वप्न काय असतंय हे कळण्यासाठी हे जाणीवपूर्वक या स्लाइड आपण दाखवल्या. तुम्हाला या 4ही बाबी मी तुम्हाला एकत्रित दाखवतो की नेमकं आपल्यामध्ये जर आवड असेल, क्षमता असेल आणि संधी असेल तर तेच आपलं करिअर होतं, नाहीतर करिअर होत नाही. आपल्यामध्ये आवड आहे, संधी आहे, मात्र कॅपॅसिटी नाही तर ते स्वप्न होतं. आणि हे मात्र आपला स्वप्न पाहायचंय, परंतु ते स्वप्न पाहिलं आणि आपल्यामध्ये जर क्षमता नसतील तर जाणीवपूर्वक आपल्याला आपल्या क्षमता कशा वाढवता येतील
याचा विचार करायचा आहे. नुसतं स्वप्न पाहून चालणार नाही, तर त्या क्षमता आपल्या कशा वाढवता येतील हा विचार करायचा. त्यानंतर आपल्यामध्ये आवड आहे, क्षमता आहे, पण संधी नाही. संधी जर नसेल तर तो छंद होणार आहे. आणि तो जो छंद आहे, तो छंद जर आपल्याला करिअर मध्ये त्याला कन्वर्ट करता येत असेल तर तसं काही करता येईल का? इनोव्हेटिव्ह काही आयडियाज करता येतील का, याचा आपला विचार करता येईल. अन्यथा आपला छंद आणि करिअर याला वेगळं करता येऊ शकतं. हा प्रश्न शेवटी ज्याचा त्याचा आहे. चौथी गोष्ट आहे क्षमता अधिक संधी मात्र आवड नाही, म्हणजे त्याला नोकरी. अशा पद्धतीने आपल्याला हा विचार करायचा आहे की मी माझ्या आयुष्यात काय करू शकतोय. हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करा. सर्वात शेवटी या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते आपण घेणारच आहोत. आपण पुढच्या स्लाइड कडे जातोय. ओके, थँक्यू. सुमित सांगतोय की यस समजलंय, थँक्यू. आपण पुढे जातोय. तुमच्या समोर एक मिराकी नावाचं एक ग्रीक कन्सेप्ट आहे. मिराकी नावाची एक ग्रीक कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट फक्त आपल्याला समजून घ्यायची आपल्या या विषयाशी संबंधित. हे ग्रीक जो वर्ड आहे मिराकी, हा वर्ड काय सांगतो? तो सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये असं काहीतरी असतं की ते करत असताना तो व्यक्ती सारं विसरून जातो, तहान भूक सारं विसरून जातो आणि ती गोष्ट करायला लागतो. म्हणजे आपण पाहिलं असेल की काही मुलं अशी असतात की त्यांना एखादी गोष्ट जर करायला सांगितली तर ते सारं विसरून जातात आणि ते त्याच्यामध्येच ते डोकं लावतात. त्याला मिराकी म्हणायचं. मिराकी. आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असे काही स्वीट स्पॉट्स असतात किंवा असं काही पोटेन्शियल असतं किंवा हिडन पोटेन्शियल असतं की ते करत असताना ना की आपण सारं विसरून जातो, तहान भूक सारं विसरून जातो आणि ते करत असताना आपला खूप मजा येते. हे म्हणजेच काय मिराकी, असं ही ग्रीक कन्सेप्ट सांगते. आता ही जी मिराकी आहे, ही मिराकी प्रत्येकाच्या आतमध्ये एक असू शकते किंवा एकापेक्षा जास्त असू शकते. आता ही मिराकी आपल्याला शोधायची, परंतु आपण हे फक्त समजून घ्या. मिराकी आपल्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल. फक्त असं काहीतरी असतं आतमध्ये मिराकी की जे करताना आपल्याला खूप मजा येते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एक शब्द आहे, तो आहे मिसोगी. हा आहे जापानीज वर्ड आहे. आणि या मिसोगी मध्ये असं सांगितलंय की ही कन्सेप्ट असं सांगते की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी भव्य दिव्य करायचं असतं. या जगामध्ये जीवन जो जिवंत आहे किंवा जो जगतोय त्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की मला माझ्या आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करायचंय. मात्र ते भव्य दिव्य करत असताना त्याच्या आतमधली काहीतरी गोष्टी अशा असतात की त्या त्याला बाधा येतात, त्या त्याला करू देत नाहीत. जे काही करायचं असतं आपल्याला भव्य दिव्य, ते करू देत नाहीत. अशा काही गोष्टी आपल्या आतमध्येच असतात ज्या बाधा बनतात. त्याला मिसोगी म्हणावं असं हा जापानीज वर्ड सांगतोय. म्हणजे एकीकडे ग्रीक वर्ड सांगतोय की तुमच्या आतमध्ये असं काहीतरी असतं की जे बाहेर आलं किंवा ते तुम्ही खूप आवडीनं करू शकतात. त्या मिराकी एक किंवा खूप असू शकतात असं मिराकी सांगते. आणि मिसोगी सांगते की तुमच्या आतमधलं जे काही चांगलं असतं ते बाहेर काढण्यासाठी, बाहेर येण्यासाठी मात्र मिसोगी त्याला अडथळा आणते. अशा मिसोगी एक असू शकतात किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. असे हे दोन शब्द सांगतायत. आता पहा, म्हणजे आता काय झालंय की एकीकडे दोन्ही गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत असं हे दोन्ही शब्द सांगतायत. आणि या दोन्ही शब्दामुळे काय लक्षात येते आपल्याला, म्हणजेच आपल्याला आठवतंय की एखादा डोंगरामधला खूप मोठा जर दगड असेल किंवा आपण आता वेरूळची लेणी पाहिली असेल किंवा अजिंठ्याच्या लेण्या, आपण वेरूळची लेणी फार पूर्वी, वेरूळची लेणी असायच्या अगोदर तिथे एक मोठा डोंगर असेल एक मोठा डोंगर. म्हणजेच काय, त्या डोंगरामध्ये काहीतरी मिराकी होती. त्याच्या आतमध्ये वेरूळची ती काय कैलास लेणी आहे ती आतमध्ये होती. परंतु अगोदर फक्त तो मोठा डोंगर दिसत असेल आणि मग कुणीतरी आलं आणि त्याच्यामधली जी मिसोगी आहे ती बाहेर काढली, नको असलेला भाग बाजूला काढला आणि ऑटोमॅटिक कैलास लेणी तिथे निर्माण झाली. म्हणजे आता तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या आतमध्येच मिराकी असतात आणि आपल्या आतमध्येच मिसोगी असतात. मिसोगी म्हणजे काय की सर्वांची एक कॉमन मिसोगी सांगतो मी. जगातल्या प्रत्येक माणसाची कॉमन मिसोगी काय आहे, लोक काय म्हणतील, मला तर हे करायला आवडतं, माझ्या मधल्या ह्या गोष्टी मला बाहेर काढाव्याशा वाटतात, हे मला करावंसं वाटतं, पण मी जर हे करायला लागलो तर लोक काय म्हणतील ही एक मिसोगी असते. ती सर्वांची कॉमन मिसोगी. माझ्यामध्ये सुद्धा ती मिसोगी होती. या कोरोनाच्या अगोदर, ही महामारी सुरू व्हायच्या अगोदर अशा पद्धतीचे मी सत्र घेत नव्हतो. कारण काय, माझ्यामध्ये मिसोगी होती की लोक काय म्हणतील. मी स्वतःहून जर संपर्क केला आणि लोकांना सांगितलं की असे सत्र घ्यायचे
तर लोक म्हणतील अरे हा काय करायला लागलाय, ही मिसोगी होती माझ्यामध्ये, परंतु ती मिसोगी या कोरोनाच्या महामारीमध्ये काढून निघून गेली. आणि काय झालं की मी अशा पद्धतीचे सत्र घ्यायला लागलो. म्हणजे काय, आपल्यामध्ये एक मिसोगी असते की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. म्हणून आपल्याला आपल्या मिराकी ओळखायच्यात आणि मिसोगी काढून टाकायच्यात. आणि त्यामधून काय होईल, आपल्याला आपल्या आयुष्यात नोकरी करायची, करिअर करायची, एखादा उद्योग करायचा, व्यवसाय करायचा, की मी काय केलं पाहिजे. म्हणजेच आजच्या सत्रामधून फक्त विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन होणार आहे असं नाही, तर आजचं जे आहे की मी काय करू शकतो माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजेच काय, पुट द व्हॅल्यू आणि गेट द आन्सर. आजच्या सत्रामधून तुम्ही जे तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एखादं व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर शोधायचंय की मला जर व्यवसाय करायचा तर मी काय करू, माझ्या आतमध्ये काय आहे व्यवसाय करण्यासारखं, या बाबी आपल्याला शोधायच्यात. आणि त्यासाठी आपण ही मिराकी आणि मिसोगी या दोन बाबी पाहिल्या. आपण आता आपल्या आतमधली आपली आवड शोधण्यासाठी आपण महत्वाच्या एका स्लाइड पर्यंत आलेलो आहोत. ही महत्वाची स्लाइड आहे आजच्या सत्रातली, की मला नेमकं काय आवडतं आणि मी काय करू शकतो माझ्या आयुष्यामध्ये. मग विद्यार्थी असेल तर मी कुठलं शिक्षण घेऊ, मी आर्ट्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ, सायन्सला जाऊ किंवा ऍग्रिकल्चरला जाऊ, मी डॉक्टर होऊ का इंजिनियर होऊ का सीए होऊ, हे प्रश्न आमच्या समोर असतात. मला काय आवडतंय, मला जर एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा तर मला काय आवडतंय, मी कुठल्या उद्योग व्यवसायामध्ये माझं मन रमू शकतं, हे सारं शोधण्यासाठीची ही स्लाइड आहे. आणि हे जे 4 इंडिकेटर आहेत ते इंडिकेटर आपण समजून घेऊया. पहिलं, काय आवडतं. विद्यार्थी मित्रांनो, एक कागद आणि पेन घ्यायचा निवांतपणे, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कागद आणि पेन घ्यायचा आणि एकदाच लिहून काढायचं की मला काय काय आवडतं, मला काय आवडतं त्याची एकदाची यादी तयार करायची. मग ती यादी 1 2 3 4 5 असं करत करत जास्तीत जास्त मोठी होईल. आवडणाऱ्या गोष्टी, मला आवडणाऱ्या गोष्टी अशी त्याला हेडलाईन द्यायची आणि त्यांची यादी करायची. 1 ते 10 20 50 100 पर्यंत गेली तरी चालेल, जेवढी जास्तीत जास्त मोठी यादी होईल तेवढं चांगलं. मला काय काय आवडतंय, यस, मला डॉक्टर व्हायला आवडतंय, मला इंजिनियर व्हायला आवडतंय, मला सीए व्हायला आवडतंय, मला क्रिकेट खेळायला आवडतंय, मला वक्ता व्हायला आवडतंय, मला लेखक व्हायला आवडतंय. काय वाटतं ते तुम्ही लिहू शकता. इथं जास्त विचार न करता ज्या ज्या गोष्टीकडे आपण अट्रॅक्ट होतोय, मला शिक्षक व्हायला आवडतंय, त्याची फक्त एकदाची यादी तयार करायची. काय आवडतं त्याची यादी. ही एकदा यादी तयार झाली की दुसरा क्रायटेरिया आपला वापरायचा आहे. आता आपल्याला तीच यादी आपल्या समोर ठेवायची आणि आता विचार करायचा, या यादीमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला जमतात. ज्या जमणाऱ्या गोष्टी आहेत त्याला टिक मार्क करायची, बाकीच्या गोष्टीला कट करून टाकायचंय. समजा उदाहरणार्थ मी म्हणेल मला क्रिकेट आवडतंय, आता मी लगेच काय म्हणेल, मला क्रिकेट जमतं का, तर मी म्हणेल मला क्रिकेट नाही जमत. का, मला क्रिकेट आवडतं पण ते फक्त पाहायला आवडतंय, मला जमत नाही, ग्राउंडवरती खेळता येत नाही, ग्राउंडवरचं मला ऊन सहन होत नाही, त्या 11 लोकांमध्ये मी मिक्स होऊ शकत नाही, हे मला लक्षात आलंय. मग मी काय म्हणेल, मला जमत नाही. मग मला काय आवडतं त्यातल्या ज्या गोष्टी जमतात त्याच फक्त लिहून ठेवायच्या, त्यालाच फक्त टिक मार्क करायची. आता काय होईल, आपल्याला आवडणाऱ्या जर 100 बाबी असतील तर जमणाऱ्या फक्त 40 किंवा 50च बाबी आपल्या समोर दिसतील. फक्त 40-50, कधी कधी तर 30च बाबी येतील. ओके, काही हरकत नाही, येऊ द्या. आता तिसरा क्रायटेरिया आपला वापरायचा आहे की काय समाजाच्या उपयोगाचं आहे, मला जे जमतंय ते समाजाच्या उपयोगाचं आहे काय, याच्यामधून सोसायटीची किंवा समाजाची एखादी गरज भागणार आहे काय. जर त्याच्यामधून समाजाची गरज भागणार असेल तरच त्याला मी टिक मार्क करेल, बाकी परत कट करून टाकेल. म्हणजेच मला पोस्टाची तिकीट जमा करायला आवडतात, ते जमतात सुद्धा, मात्र ते समाजाच्या उपयोगाचं आहे काय, त्याची गरज भागणार आहे का एखादी, तर मला जाणवेल की नाही, तर मी काय करेल, त्याला काट करेल त्याला. म्हणजे जे जमतंय परंतु समाजाच्या उपयोगाचं आहे, समाजाची काही ना काहीतरी गरज भागू शकते, अशाच बाबी मी आता या तिसऱ्या क्रायटेरियामध्ये ठेवणार आहे. आता काय होईल, आता फक्त उरतील त्या किती उरतील, जास्तीत जास्त 10 12 15 उरतील, प्रत्येकाच्या याच्यानुसार वेगवेगळे असतील. हा क्रायटेरिया आपण कुठलाही अभ्यासक्रम निवडण्यासाठी करू शकतो, एखादा उद्योग व्यवसाय करण्यासाठी करू शकतो, आपल्या मधल्या क्षमता माझ्यामध्ये काय आहेत ते शोधण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. आता तिसरा क्रायटेरिया आपला चौथा क्रायटेरिया वापरायचा आहे की मला जे काय आवडतं, जे जमतं, जे समाजाच्या उपयोगाचं आहे, जे राहिले आता 10 12 बाबी राहिल्यात, त्याच्यातून समाजाला काय मिळणार आहे किंवा मला काय मिळणार आहे. शेवटचा भाग, समाजाला काय मिळणार आहे, तर समाजाची एखादी गरज भागणार आहे. ओके, मग राहू द्या, समाजाची काहीतरी गरज भागते, समाजामध्ये जी काय दरी किंवा जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी जर कमी होणार असेल तर राहू द्या. मला काय मिळतंय,
मला याच्यातनं आनंद मिळणार आहे का, हा पहिला क्रायटेरिया. इथं पहिला क्रायटेरिया वापरताना हा नाही वापरायचा, याच्यातून मला काय पैसा किती मिळणार आहे किंवा स्कोप किती आहे, हा क्रायटेरिया वापरायचा नाही. हे फक्त 2 मिनिटासाठी गृहीत धरा. नाहीतर काही जण म्हणतील की मग हे जर पैसा किती मिळणार आहे हा विचारच नाही करायचा, स्कोप किती आहे हा विचारच नाही करायचा, तर मग सत्र पाहायचंच कशाला. थोडस बाजूला ठेवा की मला त्यातनं पैसा किती मिळणार आहे, हा थोडा वेळ विचार बाजूला ठेवा. आपल्याला फक्त हाच विचार करायचा, याच्यातनं मला आनंद किती मिळणार आहे, मला याच्यातनं फ्रेश वाटणार आहे का, समाज माझी किमान यस खूप छान काम चालू आहे, विधायक काम चालू आहे, असं काहीतरी म्हणणार आहे का. हे जर यस असेल तर समजायचं मग आता या बाबी राहिल्या फक्त 7 किंवा 8 बाबी किंवा 4 किंवा 5 बाबी. आणि जे आता राहील ना त्याला म्हणायचं आपल्या मिराकी, त्याला म्हणायचं आपल्या क्षमता. या जे काय राहिलं ना त्या क्षेत्रातला आपण अभ्यासक्रम निवडू शकतो. आता त्या क्षेत्रातला आपण व्यवसाय करू शकतो, त्या क्षेत्रामध्ये आपण आपलं मन रमवू शकतो. जो काय आपला जो आता सध्या कोरोनाच्या काळातला जो वेळ आहे रिकामा मिळालेला, जो वेळ आपला खायला उठलाय की आता काय करायचं या वेळाचं, त्या वेळाचा उपयोग आपण आता ह्या उरलेल्या जे काय 4-5 बाबी राहिल्यात ना खाली, त्याच्यासाठी आपण करू शकतो. मग तुम्ही म्हणाल की सर आता त्या पैशाचं काय, जर आयुष्यामध्ये पैसाच नाही तर मग करायचं कशाला. एक लक्षात घ्या, हे इनबिल्ट आहे त्याच्यामध्ये. जे आवडतं ते खूप चांगल्या, जे जमतंय, जे समाजाच्या उपयोगाचं आहे, ज्याच्यामधून आनंद मिळणार आहे, ते जर आपण करायला लागलो तर त्याच्यामधून ऑटोमॅटिक आपल्याला पैसा मिळणार आहे, रोजगार निर्माण होणार आहे. कारण ते लोकांच्या आवडीचं आहे, आणि आपण आवडतंय म्हणून करतोय म्हणजे ते बेस्ट आपल्यामधलं जाणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून पैसा हा आपल्या रोजीरोटी पुरता मिळणारच आहे. जो काय आपण इमॅजिन करतोय त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे, त्याचा विचार करू नका. इथं पैसा हा बाजूला ठेवा, इथं पॅशन लक्षात घ्या. आपण जे काय पाहतो ना, पॅशनेट होणं, आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीची पॅशन व्यवसाय करताना व्यावसायिक होऊन व्यवसाय करण्यापेक्षा पॅशनेट होऊन व्यवसाय करायचा आहे आपला. पॅशनेट होऊन आपला काय करायचं, अभ्यासक्रम निवडायचा आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये मला मजा येणार आहे, कुठल्या पॅशनचा अर्थ काय आहे, उत्कट भावना म्हणजेच कोणत्या, आनंद, प्रेम, विश्वास, त्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत. त्या पॉझिटिव्ह इमोशन्स कशामधून मिळणार आहेत, त्या मिळणार आहेत आपल्या या पॅशन मधून, जी आपली आता पॅशन आपण शोधली ती. आणि ते जर का एकदा शोधलं की आपण जो व्यवसाय करू त्या व्यवसायामध्ये आपला निश्चितच भरभराट होईल. या पद्धतीनं विचार जर केला तर आपल्याला आता आपल्या समोर एक अंदाज आलाय की आपण काय केलं पाहिजे. तरी काही जण म्हणत असतील की सर तरी आणखीन क्लिअर होत नाही हो, आणखीन आमच्या क्षमता कशा काढायच्या बाहेर ते क्लिअर होत नाही. मी काय, माझ्याकडे काय असं काही एखादं लोहचुंबक नाही की मी लगेच सांगेल आणि अरे हा तुझ्यामध्ये या क्षमता आहेत, तुझ्यामध्ये. हे सारं आपल्याला शोधायचंय. आणि त्यासाठी मात्र फक्त या सॉफ्ट स्किल मध्ये आपण फक्त तुम्हाला मदत करतोय. काय करायचं ते मला माहित नाही, मला माझ्या मधल्याही क्षमता माहित नाही, तर मला तुमच्या मधल्याही माहित नाही. फक्त मला ही थिअरी माहिती आहे, थिअरी. आणि ही जी थिअरी आहे किंवा ही थिअरी कोणी सांगितली, तर भारत सरकारचं DOPT, महाराष्ट्र शासनाची यशदा यांचे जे मॉड्यूल आहेत, त्या मॉड्यूल, हे मॉड्यूल कुणासाठी तयार केलेत, भारत सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी. यशदाचे जे स्टेक होल्डर्स आहेत, महाराष्ट्र शासनाचे सारे स्टेक होल्डर्स, आज आपल्या सत्रामध्ये जॉईन झालेला प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्र शासनाचा स्टेक होल्डर आहे. आणि प्रत्येकासाठी आपल्याला हे सारं काढता येऊ शकतं की काय करायचंय. मग आपण जे व्यक्ती असतो ना, आपल्यामध्ये 4 टाईपचे सेल्फ असतात. जो मी आहे ना, माझ्या आतमध्ये 4 प्रकारचा मी आहे, 4 प्रकारचा. त्यातला एक मी असतो, ओपन सेल्फ असतो. हा ओपन सेल्फ काय आहे, ओपन सेल्फ असतो की आपल्याविषयीची स्वतःला माहिती असते आणि इतरांनाही माहिती असते. म्हणजे समजा मी आहे, तर माझ्याविषयीच्या साऱ्या गोष्टी मला माहिती असतात, तशाच इतरांना जर माहिती असतील. मी जर ओपन असेल, मी जेवढा ओपन असेल तेवढा समाजामध्ये मी ज्या लोकांशी संपर्कात येतो त्यांना माझ्याविषयीची माहिती असते. म्हणून जेवढी लोक ओपन माइंडेड असतात, जेवढी लोक, आपल्याला माहिती आहे काही लोक रिझर्व्ह असतात, त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आतमध्ये काय चाललं ते काहीच कळत नाही. परंतु काही लोक मात्र एकदम ओपन असतात, त्यांच्या आतमध्ये काय चाललं तेही कळतं आणि ते एकदम ट्रान्सपरंटली सांगतात की असं असं आहे. अशी जी लोक आहेत, असा प्रत्येकाच्या आतमध्ये ओपन सेल्फ असतो. आपल्याविषयीच्या स्वतःला आणि इतरांनाही माहिती असणं, त्याला म्हणतात ओपन सेल्फ. हा ओपन सेल्फ जेवढा जास्त ओपन असेल, जेवढे आपण ट्रान्सपरंट असू तेवढं चांगलं. कुणासाठी,
आपल्या क्षमता बाहेर काढण्यासाठी चांगलं. का? कारण आपण आतमध्ये काहीच दाबून ठेवलेलं नाही, आपण ओपन करतोय आणि हे ओपन केल्यामुळं काय होतं हे आपल्याला पुढच्या सेल्फ मध्ये कळेल की जेवढा ओपन सेल्फ चांगला, जेवढा ओपन सेल्फ जेवढा जास्तीत जास्त मोठा, तेवढा आयुष्यामध्ये आपल्या क्षमता कळायला लागतात. त्या कसं ते आपण पुढच्या सेल्फ कडे गेलं की आपल्या लक्षात येईल. दुसरा असतो ब्लाइंड सेल्फ. हा ब्लाइंड सेल्फ काय करतो माहितीये का? आपल्या आतला स्वतःला माहिती नसतं काहीच, परंतु दुसऱ्याला माहिती असतं. जेव्हा आपण ओपन होतो तेव्हा दुसऱ्याला माहिती असतं, पण कधी कधी तरी आपल्याला आपल्या काही क्षमता माहितीच नसतात. आणि मग काय तो ब्लाइंड सेल्फ म्हणजे मला माझ्याविषयीची एखादी गोष्ट माहित नसते, परंतु त्या ओपन सेल्फ मुळे मी जे काय समाजात मिक्स होतो, लोकांमध्ये मिक्स होतो, त्याच्यामधून दुसरा कोणीतरी सांगतो की अरे तुझ्यामध्ये ही क्वालिटी आहे बरं का, हा तू हे करू शकतो. आपले पालक आपल्याला सांगतात, आपले शिक्षक आपल्याला सांगतात, किंवा ज्यांच्या संपर्कात येतो तो आपल्याला सांगतो की अरे तुझ्यामध्ये या या क्षमता आहेत, आणि ते फक्त आपल्याला पकडायचं असतं. हा जो ब्लाइंड सेल्फ आहे ना, हा ब्लाइंड सेल्फ मधून काय होतं, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, मात्र ओपन सेल्फ मध्ये ज्या आपण ओपन केलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला काय व्हायला लागतं, दुसरा समजायला सांगायला लागतो की अरे तुझ्यामध्ये या या क्षमता आहेत. आणि मग आपल्याला या ब्लाइंड सेल्फ मधून काय होतं, दुसऱ्या लोकांचे फीडबॅक आपल्याला मिळायला लागतात आणि त्या फीडबॅक मधून आपल्याला कळायला लागतं की आपल्यामध्ये काय क्षमता आहे. ओके, हा दुसरा सेल्फ. त्यानंतरचा तिसरा असतो तो असतो हिडन सेल्फ. हा काय असतो, स्वतःला माहिती असतं सारं, मात्र आपण दुसऱ्याला माहिती करू देत नाही, कारण आपण रिझर्व असतो. रिझर्व, हा मला माहितीये, दुसऱ्याला नको सांगायला. कारण काय, हा व्यावसायिकता असते, कारण मी जर दुसऱ्याला सांगितलं तर त्याचा फायदा घेतील लोक, त्याचा व्यवसाय करतील, म्हणून आपण असे रिझर्व असतो. म्हणजे तो हिडन सेल्फ. या हिडन सेल्फ मध्ये आपल्या काही अशा काही समजुती तयार झालेल्या असतात, आपल्या आतमध्ये अशा काही धारणा तयार झालेल्या असतात की मोकळं व्हायचं नसतं, ओपन व्हायचं नसतं, सर्वांसमोर बोलायचं नसतं, असं उगाच आपल्या काही धारणा तयार झालेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये तो हिडन सेल्फ जो आहे ना, तो असा आतमध्ये आपण दाबून ठेवतो, सांगत नाही. आपण स्वतःला सुद्धा सांगत नाही, आपल्या घरच्या नातेवाईकांना सांगत नाही, कुणालाच सांगत नाही, आणि काही गोष्टी अशा दाबून ठेवतो, नको नको लोकांना नाही सांगायच्या. याच्यामधून काय होतं, हा हिडन सेल्फ जो आपण आतमध्ये दाबून ठेवलेल्या आपल्या क्षमता असतात ना, त्याच्यामुळं फायदा तर काही होत नाही, पण नुकसान काय होतं ते सांगतो. नुकसान हे होतं की आपण आतमध्ये खूप अशा गोष्टी दाबून ठेवलेल्या असतात, त्याच्यामुळं ना नवीन काही गोष्टी भरायला जागाच राहत नाही आतमध्ये, आणि मग सुरू होतं ते मनोकायिक आजार. मनोकायिक आजार म्हणजे काय, आपण ओपन होत नाहीत. या कोरोनाच्या काळामध्ये लोक फक्त आतमध्ये दाबून ठेवलंय की अरे काय बोलायचं, कुणाबरोबर बोलायचं, काय सांगावं काही कळत नाही, आणि फक्त आतमध्ये अरे ओपन व्हा, ओपन व्हा. या हिडन सेल्फ मुळे आपल्या कॅपॅसिटी तर बाहेर येत नाही, पण आतमध्ये दाबून ठेवल्यामुळं, म्हणजे असं WHO असं सांगतंय, किंवा हे जे काय मनोकायिक आजारांचं जे काय कारण आहे ते असं सांगितलं जातं की बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या आतमध्ये दाबून ठेवल्यात, लपवून ठेवल्यात, लोकांजवळ ओपन करत नाही, आणि म्हणून आम्हाला त्रास होतोय. म्हणून लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही, आतमध्ये दिसतंय की अरे आतमध्ये काहीतरी घुसमट चालू आहे. आत्महत्या करणारी लोक जी आहेत, ती आत्महत्या करणारी लोक काय करतायत, काहीच ओपन होऊ देत नाहीत, आतमध्ये खूप घुसमट चालू असते, कारण तो हिडन सेल्फ असतो. हा सर्वात घातक आहे आपल्या कॅपॅसिटीसाठी, क्षमता वृद्धीसाठी. हा घातक सेल्फ आहे हिडन सेल्फ. आणि चांगला आहे तो ओपन सेल्फ, कारण जेवढं ओपन होऊ तेवढं ओपन. आणि जो ब्लाइंड आहे, ब्लाइंड सेल्फ मधून काय होतंय, आपला दुसरा व्यक्ती आपला काही आपल्या क्षमता सांगतोय. आणि नंतर आहे अननोन सेल्फ. हा अननोन सेल्फ म्हणजे मलाही माहिती नसतं माझ्यामध्ये काय आहे, आणि दुसऱ्यालाही माहिती नसतं, परंतु ते असतं आतमध्ये असतं, पण ते माहिती नसतं. मलाही माहिती नाही, दुसऱ्यालाही माहित नाही. असं होतं की नाही, जगामध्ये असे कित्येक लोक आहेत की ते एका ठराविक वयापर्यंत एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, आणि त्यांनी सुद्धा स्वप्नात कधी पाहिलेलं नसतं अशा एखाद्या क्षेत्रामध्ये ते जातात. म्हणजे ब्रह्मांडामध्ये ही क्षमता आहे. हे जे काय नेचर आपण जे काय म्हणतो, हे जग, या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये ती क्षमता आहे की आपला जो अननोन सेल्फ आहे तो कधीतरी असा युरेका इफेक्ट सारखा बाहेर येतो. युरेका इफेक्ट होतो, आणि मग आपल्या क्षमता माहिती होतात. असे कित्येक लोक असतील की ज्यांना अचानक, मग हा कधी माहिती होईल हा सेल्फ आपल्याला, काही लोकांना फार कमी वयात माहिती होतं, काही लोकांना वयाच्या मध्यंतरात माहिती होतं, काही लोकांना शेवटी माहिती होतं, माहित नाही. याच्यामधल्या ह्या अननोन सेल्फ मधल्या ज्या कॅपॅसिटी आहेत त्या बाहेर कधी येतील त्या माहित नाहीत, पण त्या मात्र येऊ शकतात. आणि त्यासाठी मात्र सारं जग सांगतंय, ह्या अननोन सेल्फ साठी 6 सेन्स.
आपले जे 5 सेन्स आहेत, आपण आतापर्यंत शाळा, महाविद्यालय, विद्यापीठामध्ये फक्त 5 सेन्सचा विचार केलाय. 6 सेन्स असतो असं फक्त आपल्याला माहिती. हा 6 सेन्स येतो कुठून आणि त्या 6 सेन्स मधून हा अननोन सेल्फ बाहेर यायला लागतो. हा 6 सेन्स आहे काय? हा 6 सेन्स मात्र काय आहे? तो 6 सेन्स म्हणजेच आपली जी भारतीय संस्कृती आहे, योगा, प्राणायाम, ध्यान, विश्रांती, झोप, याच्यामधून 6 सेन्स आपला बाहेर येऊ शकतो. जेवढे आपण शांत 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 व्हायला लागू, जेवढं आपण स्वतःवरती काम करायला लागू, सेल्फ अवेअरनेस वरती, त्यावेळेस आपला हा 6 सेन्स जो आहे, सेल्फ अवेअरनेस मधला अननोन सेल्फ बाहेर येऊ शकतो, असं सारे लोक सांगतायत, सारे जग सांगते. आपल्याला या 4 सेल्फ मध्ये पाहायचंय की आपला काम करता येण्यासारखा सेल्फ जो आहे तो आहे ओपन सेल्फ. आपला ओपन व्हायचंय, त्याच्यामधून आपल्या क्षमता बाहेर येतील, आपल्यामधले आजार सुद्धा बाहेर पडायला लागतील. म्हणून सर्वात मेन जो सेल्फ आहे तो ओपन सेल्फ, त्याच्यावरती काम करायचंय. त्यानंतरचा आहे आपला जास्त काम करायचंय ते हिडन सेल्फ वरती. हिडन सेल्फ आपला आतमध्ये ठेवायचा नाही, कारण त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये मिक्स व्हायचंय, ज्यामुळे काय होईल, आपल्याला फीडबॅक मिळायला लागतील. आपल्या ज्या काय क्षमता आहेत, ज्या आपल्यालाही माहिती नाहीत, ते आपल्याला लोक सांगायला लागतील. आणि हा जो आहे अननोन सेल्फ, या अननोन सेल्फ वरती आपला काम करायचं. ओके, यामधून आपल्याला आपल्या क्षमता बाहेर यायला काही प्रमाणात मदत होईल. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यातले काही कीवर्ड तुम्ही लिहून ठेवू शकता, त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता. हे सत्र आपल्याला फक्त 1 तासात घ्यायचंय म्हणून आपल्याला फास्ट जायला लागतंय. खरं पाहायला गेलं तर हे सत्र आपल्याला 3 तासाचं वर्कशॉप घेता येतंय. दिवसभराच्या वर्कशॉपमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी काही प्रॅक्टिकल्स देऊन त्याच्यामधल्या क्षमता आपल्या बाहेर काढता येऊ शकतात. परंतु या करोनाच्या काळामध्ये आपला सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय. आपण समोरासमोर आता येऊ शकत नाहीत, आणि म्हणूनच ही करोनाने दिलेली संधी आहे. मी अगोदर ते करू शकत होतो, परंतु माझ्या या व्यस्त व्यापामधून मला जाता येत नव्हतं. मात्र करोनामधून एक शिकायला मिळालं की आपण ऑनलाईन असं कार्यक्रम घेऊ शकतो. म्हणजेच करोनामधून काही संधी सुद्धा आपल्याला मिळालेल्या आहेत. काही नुकसान झालेत आपले, पण संधी किती मिळाल्यात त्या आपल्याला शोधायच्यात. नुकसान काय झालं ते माझं एकट्याचं नाही झालं, तर पूर्ण जगाचं झालेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं. यातनं आपल्याला काय संधी आहेत त्या आपल्याला शोधायच्यात, आणि त्यातनं आपला सेल्फ अवेअरनेस हा आपल्याला माहिती होईल. आपण आलोय आपल्या आता मुख्य बाबीकडे, सेल्फ अवेअरनेस, स्वची जाणीव. नेमकं WHO किंवा CSAT मध्ये किंवा जी आपली नवीन एज्युकेशन पॉलिसी, त्यांनी हे सेल्फ अवेअरनेस का ठेवलंय, तर स्वतःबद्दलची माहिती, स्वतःची बलस्थानं, उणिवा यांची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. आणि तरच तो आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात गेला तर तो त्याचं काही ना काहीतरी काम करू शकतो. मग तुम्ही जगातल्या कुठल्याही देशामध्ये जाऊ शकता, जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं काम करू शकता, पण सेल्फ अवेअरनेस असणं हे महत्वाचं आहे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे नेमकं काय? स्वतःची माहिती असणं, स्वतःचे बलस्थानं माहिती असणं, स्वतःच्या उणिवा माहिती असणं, आणि त्या उणिवांची जाण ठेवायची, त्या स्वीकारायच्या आणि त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करायचा. आणि यासाठी एक जगप्रसिद्ध एक टूल आहे, आणि त्या टूलचं नाव आहे स्वॉट अनालिसिस, SWOT. स्वॉट अनालिसिस नावाचं जे टूल आहे, हे टूल ज्या काय मॅनेजमेंटच्या ज्या कंपन्या आहेत, टॉपच्या मॅनेजमेंटच्या कंपन्या किंवा टॉपचे मॅनेजमेंटचे जे लीडर आहेत, ते लीडर या स्वॉट अनालिसिसचा वापर करतात. आणि त्या टूलचा वापर आपण का नाही करायचा? सोपा आहे तो काय फक्त म्हणजे त्यांनी करायचा ना आपण करायचं नाही असं आहे का? स्वॉट म्हणजे काय ते समजून घेऊया. S म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, O म्हणजे W म्हणजे विकनेस, O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, आणि T म्हणजे थ्रेट. तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये याचा फुल फॉर्म लिहावा प्लीज. स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट, हे स्वॉट अनालिसिस करायचं असतं. आणि हे स्वॉट अनालिसिस आपल्याला कसं करता येईल, त्याचं एक तंत्र असं आहे की आपण एक कागद आणि पेन घ्यायचा आणि एकदाच्या आपल्या मधल्या स्ट्रेंथ लिहून काढायची. नाहीतरी आपल्याला असं वाटतच असतं, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये असं वाटत असतं की आपण फार ग्रेट आहोत. कधी ना कधीतरी असं प्रत्येकाला वाटलेलं आहे की मी फार ग्रेट आहे. मग ग्रेट आहे ना, एकदाचा कागद आणि पेन घ्यायचा आणि आपल्यातल्या साऱ्या ग्रेट 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 बाबी लिहून काढायच्या. म्हणजे हे झालं आपल्यातल्या स्ट्रेंथ. नंतर विकनेस साठी दुसरा पेपर घ्यायचा आणि शांत बसायचा आणि विचार करायचा की नाहीतरी कोरोनाच्या काळामध्ये मला असं वाटतंच मी गरीब आहे, मी दुबळा आहे, मी बिचारा आहे. कधी कधी असं वाटतं आपला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधीतरी फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेला आहे. आणि ज्यावेळेस असं फ्रस्ट्रेशन मध्ये जातो ना, त्यावेळेस त्याला असं वाटतं की आपलं काही खरं नाही.
मग खरं नसतं तर कशामुळे खरं नसतं तर ते विकनेस लिहून काढायचे. म्हणजे स्ट्रेंथ लिहून काढणं, विकनेस लिहून काढणं. आणि मग धन्यवाद सर, धन्यवाद. कुणीतरी मराठीमध्ये लिहिलंय संधी, कमतरता, धोके. ओके ओके. पण इंग्लिश मधलं स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. मग आपल्याला जे काय स्ट्रेंथ आहेत, विकनेस आहेत, त्याच्यामधून आपल्या संधी कुठे आहेत, ऑपॉर्च्युनिटी काय आहे आपल्या जगामध्ये, ती आपणच शोधायची, आपणच विचार करायचा. आणि आपल्याला कुठं कुठं संधी आहे त्याचा विचार करायचा. कुठं मला स्कोप आहे, स्कोप पण कशाच्या आधारे, स्ट्रेंथ आणि विकनेसच्या आधारे मला संधी कुठं आहेत. कारण स्ट्रेंथ मी वाढवणार आहे असं गृहीत धरून, माझे विकनेस मी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे असं गृहीत धरून, मला संधी कुठं आहेत याचा विचार करणं. आणि त्याच्यासोबतच काही चॅलेंजेस आहेत का, काही धोके आहेत का. कोणते धोके, तर काही धोके असतील. आपलं वाटतंय की अरे मी ग्रामीण भागातलाच आहे, माझी भाषाच अशी आहे, असे जर काही वाटत असेल आपला, तर शोधायचं आपलं संधी कुठं आहे. सरांनी आता आपल्याला खूप छान सांगितलंय की त्या व्यक्तीनं या कोरोनाच्या काळामध्ये लगेच व्यवसाय सुरू केला. हे कशातनं येतं, या स्वॉट अनालिसिस मधून. हे स्वॉट अनालिसिस आपण स्वतःच करू शकतो. इंडिव्हिज्युअल व्यक्ती स्वॉट अनालिसिस करू शकतो. आपण आपल्या कुटुंबाचं स्वॉट अनालिसिस करू शकतो. आपण आपल्या संस्थेचं किंवा आपल्या कार्यक्षेत्र जे आहे किंवा ज्या ठिकाणी आपण काम करू शकतो त्याचं स्वॉट अनालिसिस करू शकतो. आणि मग आपला हे स्वॉट केल्यामुळे काय होतं, इंडिव्हिज्युअल करता येतं, संस्थात्मक पातळीवर करता येतं. आणि म्हणूनच WHO ने त्यानंतर सीसॅट मध्ये आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा या सेल्फ अवेअरनेसचा समावेश केलेला आहे. हे जे आहे हे कुठेही असं अकॅडमिक मध्ये दिसणार नाही, आपला अभ्यासक्रम दिसणार नाही. मी सेल्फ अवेअरनेस ज्या पद्धतीने तुमच्या समोर मांडतोय, असा प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या अनुभवाच्या आधारे मांडू शकतो हे. कारण काय, याचा काही कुठं अभ्यासक्रम नाही. मात्र आपल्याला मुद्दा हा आहे की आपल्याला आपल्या क्षमता ओळखायच्या, कुठल्या क्षमता आपल्यामध्ये आहेत आणि मी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, त्यासाठीचा हा सेल्फ अवेअरनेस. आता आपण जातोय आपल्या मुख्य बाबीकडे. आणि त्यासाठी एक मिशन स्टेटमेंट नावाची एक कन्सेप्ट असते. आणि ती आपण मोठ्या मोठ्या ज्या जागतिक कंपन्या आहेत, जगातल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या काय करतात, त्यांचं स्वतःचं मिशन स्टेटमेंट काय असतं ते आपण समजून घेणार आहोत. ते कशासाठी समजून घेणार आहेत, शेवटी आपल्यासाठी समजून घेणार आहेत की ते काय विचार करतात आणि आपण काय विचार केला पाहिजे आपल्या स्वतःच्या बाबतीत. त्यासाठी आपल्या बाकी जास्त काय, मी काय त्यांचा ब्रँड अँबॅसिडर नाही या कंपन्यांचा, आपल्याला फक्त समजून घ्यायचंय काय ते. तर ही एक समोर एक वॉलमार्ट नावाची कंपनी आहे. त्या वॉलमार्ट कंपनीचं मिशन स्टेटमेंट काय आहे ते पाहूया आपण. त्यांना काय करायचं आयुष्यात, त्यांनी ह्या 2 लाईन मध्ये बसवले. काय म्हणायचंय त्यांना, वॉलमार्ट सांगते टू हेल्प पीपल सेव्ह मनी सो दॅट दे कॅन लिव्ह बेटर, दे कॅन लिव्ह बेटर. त्यांना म्हणायचंय वॉलमार्टला की त्या वॉलमार्ट नावाच्या कंपनीला असं सांगायचंय की त्यांना लोकांना मदत करायची, त्यांना लोकांना मदत करायची. कशासाठी, लोकांचे पैसे वाचवण्यासाठी मदत करायची. आणि वाचलेल्या पैशातून ते त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतील यासाठी त्यांना मदत करायची. आता पहा, तुम्ही म्हणाल वॉलमार्ट कंपनीचं हे मिशन स्टेटमेंट आहे. खरं पाहायला गेलं तर त्यांनी हा स्कोप विचार केला का, इथं त्यांनी पैशाचा विचार केलाय का, की त्यांनी असं म्हणू शकले असते की आम्हाला जगातला खूप मोठा बिझनेस करायचा आहे आणि आम्हाला लोकांकडनं खूप मोठा पैसा कमवायचा आहे, असं स्टेटमेंट आहे का. हा, त्यांना पैसाच कमवायचा आहे, पण ते पैशाचा विचार नाही करत. मगाशी जसं आपण म्हटलो ना की आपल्याला आपल्या आवडीनिवडी पाहिजेत, पैसाच कमवायचा आहे, परंतु त्याचा विचार नाही, ते मनातही आणू द्यायचं नाही, त्याला बाजूला ठेवायचंय. आपल्याला आपल्या कॅपॅसिटी बाहेर काढण्यासाठी यांच्यासारखा विचार करायचा आहे. आपलं मिशन स्टेटमेंट कसं, की यांनी काय केलंय, त्यांना लोकांना मदत करायची. पहिलं काय, देवाणघेवाण. असं कधीच नसतं, घेवाणदेवाण हा शब्दच तयार झालेला नाही जगामध्ये. घेवाणदेवाण शब्द कुठंच नाही, शब्द आहे देवाणघेवाण. अगोदर द्या मग घ्या. यांना काय द्यायचंय, लोकांना मदत करायची, त्यांचा पैसा वाचवण्यासाठी मदत करायची आणि त्यांच्यामुळे त्यांचं जीवनमान, ते चांगलं आयुष्य जगू शकतील यासाठी त्यांना मदत करायची. दुसरं आहे मायक्रोसॉफ्ट. आपल्याला माहिती आहे मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी. त्या मायक्रोसॉफ्टचं बाकी आपल्याला काहीच पाहायचं नाही. आपल्याला, तुम्ही म्हणाल की मायक्रोसॉफ्टच का, आपल्याला फक्त हे मिशन स्टेटमेंट आपल्याला काय करायचं त्यासाठी आपण पाहतोय. यांचं म्हणणं आहे वी बिलीव्ह इन व्हॉट पीपल मेक पॉसिबल. त्यांचा विश्वास कशावरती आहे, लोक काय करू शकतात त्याच्यावरती त्यांचा विश्वास आहे. आवर मिशन इज टू एम्पॉवर एव्हरी पर्सन. त्यांचं मिशन आहे की त्यांना जगातल्या सर्व लोकांना एम्पॉवर करायचंय, प्रत्येक व्यक्तीला एम्पॉवर करायचंय.
प्रत्येक संस्थेला त्यांना एम्पॉवर करायचंय. म्हणून प्रत्येक संस्थेमध्ये मायक्रोसॉफ्टचे कम्प्युटर दिसत आहेत, ते सॉफ्टवेअर दिसतंय. त्यांना प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक संस्थेला एम्पॉवर करायचंय. ऑन द प्लॅनेट, या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि संस्थेला त्यांना एम्पॉवर करायचंय. जास्त मिळवण्यासाठी, अचीव मोर, आणखी काही मिळवण्यासाठी त्यांना एम्पॉवर करायचंय. यामध्ये सुद्धा त्यांना पैसा कमवायचा आहे, कुठंच दिसत नाही. भले त्यांनी पैसा कमवून बाकी ते चॅरिटी वगैरे करत असतील, परंतु मेन उद्देश काय आहे त्यांचा? त्यांच्या आतमध्ये मला काय करायचंय आणि कशासाठी करायचंय? लोकांना एम्पॉवर करण्यासाठी. ओके ओके ओके, यातून आपलं जायचंय, आपल्याकडे जायचंय. आपला फक्त कंपनीचं पाहतोय आपण. फेसबुक पाहूया, फेसबुक काय म्हणतंय? फेसबुक हेल्प्स यू कनेक्ट अँड शेअर विथ द पीपल इन युअर लाईफ. जगातल्या साऱ्या लोकांना तुमच्या जीवनामध्ये त्यांना जोडायचंय, हा त्यांचा उद्देश आहे. बाकी काय असेल ते आपलं त्याच्याशी घेणं देणं नाही. आपलं फक्त आपल्या कामापुरतं आपण या 3 कंपन्या काय म्हणतात ते पाहणार आहोत. मग ह्या जर कंपन्या स्वतःच्या बाबतीत असा विचार करत असतील, तर आम्ही स्वतः इंडिव्हिज्युअल काय विचार करणार आहोत सेल्फ अवेअरनेसच्या संदर्भात? मला काय करायचंय, मी काय करू शकतो? म्हणून आम्हाला आमचं लाईफ मिशन स्टेटमेंट बनवता येईल का? आम्हाला असं काही ठरवता येईल का? आमच्याजवळ करोनाच्या काळामध्ये खूप मोठा वेळ आहे आमच्या समोर. आम्हाला असं काही करता येईल का की आम्हाला आमचंच लाईफ मिशन स्टेटमेंट बनवता येईल का? की मी काय करू शकतो, मला काय करता येईल? आणि त्यासाठी एक छोटस तुम्हाला एक हिंट म्हणून ते दिलंय. असंच असलं पाहिजे असा अट्टहास नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीही तुमचं स्टेटमेंट बनवू शकता. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं. मात्र त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया, काय प्रत्येकाला आनंदी जीवन जगायचंय. असा कुणी आहे का व्यक्ती जगामध्ये की त्याला आनंदी नाही, त्याला असं एकदम असं दुःखात जीवन जगायचं, असं कुणी आहे का? समाधानी, निरोगी आणि सक्रिय दीर्घायुष्य सेवाभावासह जगणे. आनंदी का जगायचंय? तर आपण पाहतोय करोनाच्या काळामध्ये. समाधानी का? तर ज्याच्याजवळ जे काय भरपूर मला पाहिजे 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 करत आपण गेलोय, परंतु या काळात जे आहे ते सुद्धा आपल्या उपयोगाला येत नाही. निरोगी, रोगी, आजारी आणि निरोगी याच्यामध्ये आम्ही लहानपणी फक्त एकच पाहिलं होतं की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. एवढं आम्हाला माहिती होतं, पण त्याचे अर्थच कळत नव्हते. आता मात्र या महामारीच्या काळात कळलंय आम्हाला. आतापर्यंत आम्ही म्हणायचो आजारी पडू आणि मग दवाखाने आहेत ना, जाऊया आम्ही दवाखान्यामध्ये. मात्र आता आम्ही विचार करतोय, सारं जग म्हणतंय की आजारीच पडू नका, दवाखान्याकडे जाऊच नका, निरोगी कसं राहता येईल. सक्रिय दीर्घायुष्य, सक्रिय प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला दीर्घायुष्य जगायचंय, असं आतमध्ये असतं. शांतपणे जर विचार केला तर प्रत्येकाला दीर्घायुष्य जगायचं असतं. मात्र कोरोनाच्या काळात आम्ही विचार केल्यानंतर कळतं की सक्रिय सुद्धा असलं पाहिजे. काहीतरी काम करत करत, हातपाय हलवत हलवत आम्हाला हे सारं दीर्घायुष्य जगायचंय. आणि त्याच्यामध्ये सेवाभाव, सर्व्हिस ॲटिट्यूड. सारा जग सांगतंय सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. आपण फक्त लहानपणी ऐकलं होतं, त्याचे अर्थ आता कळायला लागले. ह्या 1 वर्षामध्ये साऱ्या त्या म्हणींचे अर्थ आता कळायला लागले की काय होतं हे सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड. काय होतं हे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, हे काय होतंय हे आता कळायला लागलंय. आणि आम्हाला आता ही चांगली संधी आहे की आम्ही आमच्या आयुष्यात काय करू शकतो. आणि म्हणून आम्हाला आमचा सेल्फ अवेअरनेस, या लाईफ मिशन स्टेटमेंट आम्हाला स्वतःच काही बनवता येईल का, याच्यावरती आम्हाला काही काम करता येईल का, त्यासाठीचा आपला हा छोटासा प्रयत्न होता. जाणीवपूर्वक आपण आपल्या अकॅडमिक मधलं काही याच्यात घेत नाही. कारण शाळा महाविद्यालयामधलं जे काय आपण शिकलोय ना, ते जर आपण घेतलं तर मग नको. विद्यार्थ्यांना वाटतं की एक तर शाळा बंद आहेत, महाविद्यालय बंद आहेत, परीक्षा होत नाहीत आणि परत हेच काय सांगतायत आम्हाला. म्हणून आपल्याला हे जे काय लाईफ स्किल आहेत, त्या लाईफ स्किल वरती आपला काम करायचंय आणि त्यासाठीचा हा आपला प्रयत्न होत आहे. आणि सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक होमवर्क देतोय मी, तुमच्यासाठी एक पुस्तक सजेस्ट करतोय. हे जे पुस्तक आहे इकिगाई नावाचं पुस्तक. या इकिगाई नावाचं जे पुस्तक आहे ते मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन मागवू शकता किंवा माझ्याकडे इंग्लिश मधली पीडीएफ आहे, ही मी चिमनकर सरांपर्यंत पोहोचवेल. इंग्लिश मधली पीडीएफ ही तुम्ही सर्वांना देऊ शकता. मात्र हे पुस्तक जर हिंदीमध्ये, मराठीमध्ये तुम्हाला ज्या भाषेत आवडेल त्या भाषेत जर तुम्ही वाचू शकलात तर आपल्या या सत्रातलं जे काय आहे ते आणखीन तुमच्या चांगल्या लक्षात येऊ शकतं. या पुस्तकामधल्या काही बाबी मी घेतलेल्या आहेत. फक्त ते सारं शक्य नव्हतं, म्हणून छोट्या छोट्या बाबी फक्त आपल्या सेल्फ अवेअरनेससाठी, आपल्या क्षमता ओळखण्यासाठी काय काय महत्वाच्या आहेत त्यासाठीचा हे एक पुस्तक तुम्हाला सजेस्ट करतो. या पुस्तकामध्ये जपानमधील ओकिनावा जे बेट आहे, या ओकिनावा बेटावरती 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष जीवन जगणारी जी लोक आहेत, 100 वर्षापेक्षा जास्त जीवन जगणारी जी लोक आहेत,
ती लोक त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय केलं म्हणून ते 100 वर्षापेक्षा जास्त जीवन जगतायत. त्यांनी आपल्याला स्वतःला आनंद मिळावा म्हणून ते सध्या काय करतायत याच्याविषयीचं सारं, म्हणजे त्यांची लाईफस्टाईल काय आहे हे सारं यात दिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे, हे तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी आपण आजच्या सत्रामध्ये मिराकी पाहिली की आपल्या आतमध्ये काय पोटेन्शियल असतं ते आपण पाहिले. आपल्यामध्ये काय काय अडथळा आणतात अशा मिसोगी आहेत त्या कशा बाहेर काढायच्यात ते पाहिलेत. आपल्यामधले 4 सेल्फ जे असतात ते 4 सेल्फ कसे काम करतात त्याच्यातून काय होतं ते आपण पाहिलंय. त्यानंतर आपल्या आवडी बाहेर कशा काढायच्या ते आपण पाहिले. करिअर काय असतं, स्वप्न काय असतंय याच्यावरती आपण लक्ष दिलंय. या साऱ्या बाबी आणि बाकी मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत, जगप्रसिद्ध लोक किंवा त्यांच्या कंपन्या कसा विचार करतायत हिडन पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी आणि आपण काय करू शकतो या साऱ्या बाबीवरती आपण आता पाहिलेलं आहे. या ठिकाणी हे जे सत्र आहे या ठिकाणी मी थांबवतोय. माझा मोबाईल नंबर मी तुमच्या समोर देतोय 9422723737 9422723737. मी फक्त सुट्टीच्या दिवशी दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवार या व्यतिरिक्त कुठल्याही शासकीय सुट्ट्या ज्या येतात त्या सुट्ट्यांच्या दिवशी हे कार्यक्रम घेतो. हे कार्यक्रम जाणीवपूर्वक मला महाराष्ट्र शासनाच्या यशदाकडून जे प्रशिक्षण मिळालंय, भारत सरकारचे काही अभ्यासक्रम मला करता आले आणि मी ज्या 3 डिपार्टमेंटला काम केलं, पोलीस खातं, शिक्षण खातं आणि वैद्यकीय शिक्षण खातं, या विभागामधून मला जे काय अनुभव मिळाले या साऱ्यांचा परिपाक हे माझं सध्याचं सत्र आहे. हे सत्र घेताना माझ्याकडून कळत न कळत, कारण आपण लाईव्ह सत्र घेतोय, हे सत्र घेताना कळत न कळत काही जर चुकीचं माझ्याकडून इंटरप्रिट झालं असेल, कुणाच्या जर काही भावना दुखावल्या असतील तर मी या ठिकाणी माफी मागतो. मात्र जाणीवपूर्वक नम्रपणे सांगतो की हे जे सुट्टीच्या दिवशी आपण जे सत्र घेतोय असे सत्र जर विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, विद्यापीठातल्या स्टेक होल्डर्सच्या जर कामाचे असतील, या ठिकाणी खूप मान्यवर लोक आहेत, त्यांनी कृपया या सत्राचं थोडासा विचार करून मला सुद्धा सजेस्ट करावं की याच्यामध्ये काय करता येऊ शकतं, आणखीन काय करता येईल. महाराष्ट्र शासनाचे जे स्टेक होल्डर्स आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ते सर्वजण या कोरोनाच्या काळामध्ये खूप छान प्रकारे काम करतायत. त्यांच्या स्टेक होल्डर्सला मोटिवेट करण्यासाठी याच्यातनं काही मिळणार आहे का, याचे जर तुम्ही फीडबॅक दिले तर मला आणखीन चांगल्या प्रकारे हे सत्र घेता येतील किंवा याच्यामध्ये काही बदल करता येतील. या ठिकाणी मी जाणीवपूर्वक थांबतो. मात्र एक शेवटचा ऑडियन्स पोल आपण घेतोय आणि तो जो ऑडियन्स पोल आहे तो फक्त 3 प्रश्न आहेत की आजच्या सत्राच्या संदर्भातल्या तुमचे फीडबॅक. कारण काय, तुमचे फीडबॅक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हे फीडबॅक मला कळावेत म्हणून आपण हा शेवटचा एक पोल घेतोय. तो पोल मी तुमच्या समोर लॉन्च केलाय आणि या पोल मध्ये मात्र कृपया आदर्श उत्तर कुणीही देऊ नका. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहा, कारण या पोल मधून आम्हाला कळणार आहे की पुढे काय करता येईल ते. तुमच्या समोर जो पोल आहे त्या पोल मधला पहिला प्रश्न मी वाचून दाखवतो. जी मुलं लाईव्ह व्हॉट्सअप युट्यूब लाईव्ह वरती आहेत त्यांच्यासाठी मी प्रश्न वाचून दाखवतो. पहिला प्रश्न आहे, आजच्या ऑनलाईन कार्यक्रमातून आपणास काय जाणवलं. जाणीवपूर्वक 5 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे, आजच्या कार्यक्रमातून एंटरटेनमेंट झाली, आजच्या कार्यक्रमातून एनलाइटनमेंट झालं म्हणजे उद्बोधन झालंय, आम्हाला काहीतरी क्लिक झालंय. तिसरा ऑप्शन आहे, आम्हाला आजच्या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली, आजच्या कार्यक्रमातून ज्ञान मिळालं किंवा आजच्या कार्यक्रमातून या 4ही बाबी मिळाल्या. या 5 ऑप्शन पैकी तुम्हाला जे वाटतं ते लिहा. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. कुणी काय लिहिलं हे पाहायला मिळत नाही, आपण फक्त अनालिसिस करतोय. म्हणून तुम्हाला जे वाटतं ते कृपया फीडबॅक व्यवस्थित द्या. दुसरा प्रश्न आहे, आजचा कार्यक्रम कसा वाटला. आज जो आपण हा 1 तास कार्यक्रम घेतला, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला या संदर्भात 3 ऑप्शन दिलेत. आजचा कार्यक्रम चांगला वाटलाय, उत्कृष्ट झालाय किंवा अतिउत्कृष्ट झालाय. तुम्हाला जे वाटतं ते लिहा, आपण फक्त अनालिसिस पाहणार आहोत. तिसरा प्रश्न होता आपला की आज जो आपण कार्यक्रम घेतलाय असेच कार्यक्रम आपण सुट्टीच्या दिवशी घेतोय, परंतु त्याच्यामध्ये एक 4-5 विषय दिलेत. तुम्हाला अशाच प्रकारचे ऑनलाईन कार्यक्रमात यापुढे तुम्हाला कोणता कार्यक्रम पाहायला किंवा ऐकायला आवडेल त्याचे विषय दिलेत. पहिला विषय आहे समस्या निराकरण व निर्णय कौशल्य, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग. हे सारे लाईफ स्किलचे, सॉफ्ट स्किलचे विषय आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग हा विषय तुम्हाला ऐकायला आवडेल का. किंवा दुसरा विषय आहे गोल सेटिंग, ध्येय निश्चिती. तिसरा आहे बुद्ध्यांक व भावनिक बुद्धिमत्ता, IQ व्हर्सेस EQ,
जो की या कोरोनाच्या काळामध्ये जी काही आपली मानसिकता आहे ती मानसिकता व्यवस्थित ठेवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता काय काम करते यासाठीचा तो विषय आहे IQ व्हर्सेस EQ. आणि नंतरचा विषय आहे वेळेचे व कामाचे व्यवस्थापन, टाइम अँड वर्क मॅनेजमेंट. आणि शेवटचा आहे संवाद कौशल्य. तुम्हाला कोणता विषय ऐकायला किंवा पाहायला आवडेल यावरती तुम्ही वोटिंग करू शकता, पोलिंग करू शकता. आपण जाणीवपूर्वक तुमचाही सहभाग या आजच्या कार्यक्रमामध्ये असावा म्हणून आपण जाणीवपूर्वक हा ऑडियन्स पोल ठेवलेला आहे. एक अर्धा मिनिट मी थांबतोय. ज्यांना ज्यांना त्यांचे उत्तर जी आहेत त्यांचं वोटिंग केलेलं लॉक करायचंय ते लॉक करू शकता. 60% ऑडियन्सने याची उत्तरं दिलेली आहेत. बाकीच्यांना काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या मोबाईलवरती, काही जणांचं रेंज बरोबर नसेल, म्हणून आपण जेवढ्या लोकांनी आता हा पोलिंग केलंय, वोटिंग केलंय ते थांबवतो मी आणि त्याचं अनालिसिस तुम्हाला दाखवतोय. अनालिसिस काय सांगतंय ते पहा. आजच्या ऑनलाईन कार्यक्रमातून आपणास काय जाणवलं? 4ही बाबी जाणवल्यात असा म्हणणारा 44% ऑडियन्स आहे. आम्हाला आजच्या कार्यक्रमातून नॉलेज मिळालं, मोटिवेशन मिळालं, एनलायटनमेंट मिळालं आणि एंटरटेनमेंट झाली असं म्हणणारा 44% ऑडियन्स आहे. त्यानंतरचा 33% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला मोटिवेशन मिळालंय, प्रेरणा मिळाली. ओके, धन्यवाद. त्यानंतरचा 17% ऑडियन्स आहे तो म्हणतो की आम्हाला नॉलेज मिळालंय, ज्ञान मिळालंय. 6% ऑडियन्स आहे की तो म्हणतो आमचं एनलायटनमेंट झालंय. एनलायटनमेंट म्हणजेच आम्हाला काहीतरी क्लिक झालंय, की जी काही गोष्ट आम्हाला आज हे सत्र ऐकत असताना लगेच झटकीपट क्लिक झाली असं 6% ऑडियन्स म्हणतोय. आणि फक्त करमणूक झाली असं म्हणणारा एकही ऑडियन्स नाही. आणि आपला उद्देशही तो नव्हता. आपला या सत्रातला उद्देश फक्त करमणूक करायचा हा उद्देश नव्हताच. आणि धन्यवाद. त्यामुळं कुणाचीही करमणूक झाली नाही, मात्र हे 4ही बाबी मिळाल्यात. ओके. त्यानंतरच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपला ऑडियन्स काय म्हणतोय? ऑडियन्स म्हणतोय की आजचा कार्यक्रम कसा झाला? 41% ऑडियन्स म्हणतो की अतिउत्कृष्ट झालाय कार्यक्रम. 40% ऑडियन्स म्हणतोय की उत्कृष्ट झालाय आणि 19% ऑडियन्स म्हणतोय की चांगला झालाय. ओके, धन्यवाद. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये मात्र काय ऐकायला आवडेल तर जवळपास 20% ऑडियन्स 28% ऑडियन्स म्हणतो की आम्हाला गोल सेटिंग माहिती करायचंय, आम्हाला गोल सेटिंग शिकायचंय, नेमकं ध्येय निश्चिती काय असते असं म्हणणारा 28% ऑडियन्स आहे. 26% ऑडियन्स म्हणतोय की समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे ते सांगा. त्यानंतर 20% ऑडियन्स म्हणतोय की टाइम अँड वर्क मॅनेजमेंट आम्हाला ऐकायचंय. त्यानंतर 15% ऑडियन्स म्हणतोय की संवाद कौशल्य पाहिजे आणि 11% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला IQ व्हर्सेस EQ पाहिजे. धन्यवाद. हे जाणीवपूर्वक आपण हा जो पोल आहे हा पोल तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण हा शेवटचा पोल घेतला होता. पहिला पोल जो होता तो प्री टेस्ट म्हणून घेतला होता की तुमच्या काय अपेक्षा आहेत. शेवटचा पोल तुमच्याकडून आम्हाला काय समजलं ते पाहण्यासाठी आणि दरम्यानच्या काळात जे काय झालं ते मात्र आपल्याला फक्त स्वतःमधील क्षमता कशा ओळखाव्यात यासाठी आपण घेतले. या ठिकाणी मी थांबतो. परत एकदा सर्वांचे आभार मानतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, त्यानंतर जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचा मी आभारी आहे. विशेषतः प्राध्यापक मनीष उत्तरवार सर जे की संचालक आहेत इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन लिंकेजेस, म्हणजेच आपल्या विद्यापीठामध्ये नवीन नवीन काय करता येईल, विद्यार्थ्यांसाठी कुठलं काय करू शकतो आपण, यासाठी त्यांच्या बरोबर बोलत असताना मला लक्षात आलंय की गोंडवाना विद्यापीठासाठी ते काय काय विचार करू शकतात, काय करतायत ते. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रमच होऊ शकला नसता. त्याशिवाय गणेश चिमनकर सर ज्यांनी खूप पुढाकार घेतलाय. त्यांचं म्हणणं होतं की हे जे काय हे विद्यापीठ आहे, आम्ही त्या विद्यापीठात काम करतोय, विद्यापीठाचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या बरोबर आम्हाला काम करायचंय. आणि चिमनकर सरांची जी काय तळमळ होती त्या तळमळीतून हा कार्यक्रम सुरू झालाय. आपले जे चंद्रपूर आणि गडचिरोली यामधले जे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, ते या कार्यक्रमाला आले. आणि विशेषतः डॉक्टर श्रीराम कावळे सर यांनी वेळात वेळ काढून, प्रकुलगुरू आहेत हे प्रो व्हाईस चान्सलर यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यांचाही मी आभारी आहे. डॉक्टर अनिल चिताडे सर रजिस्ट्रार यांनी सर्व विद्यापीठातल्या प्राचार्यांसाठी हा मेसेज पाठवला आणि मला सुद्धा त्या दिवशी त्यांनी विचारलं की हा कार्यक्रम आपण कसा घेणार आहात काय, आणि त्यांनी जे काय मोटिवेशन किंवा मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. डॉक्टर उत्तमचंद कांबळे सर त्यांनी हे जे काय प्लेसमेंट सेल आहे त्या प्लेसमेंट सेल साठी हे सारा कार्यक्रम घडून आणला. या सर्वांचा मी आभारी आहे. आणि
मला आज सुट्टीच्या दिवशी 1 ते 1.5 तास आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि याशिवाय कुणाच्या काही प्रतिक्रिया असतील, कुणाचे काही प्रश्न असतील तर ते घेऊया. मी माझ्या बाजूने हा कार्यक्रम थांबवतो. धन्यवाद. उत्तरवार सर किंवा चिमनकर सर. हॅलो सर, आवाज येतो माझा? वा, आज खरं सांगतोय अगदी मनपूर्वक आदरणीय संजय मगर सरांनी एकदम कमाल केली आणि मला हे अपेक्षित होतं वास्तविकपणे. त्यांचा जो एकूणच मी अनुभव आणि त्यांचा या काळातला जो उपक्रम सगळे मी बघितले आणि त्यामुळे मला खूप विश्वास वाटला. सर, आज या प्रसंगी आणि ह्या प्लॅटफॉर्मवरनं मी आज अगदी बिलकुल आपल्याला जाहीररित्या हे आश्वासन देतो की आपण परत एकदा भेटणार आहोत नवीन उपक्रमांनी. आणि तत्पूर्वी सर्वप्रथम मी राहिला तो ह्या कार्यक्रमाचा जो फीडबॅक आपण बहुअपेक्षित आपण जे म्हणत होतात, अगदी खरं तर अगदी मनपूर्वक सांगतो सर, खूप मूलभूतपणे संयमाने आणि खूप चांगलं उद्बोधन केलं सर आपण आणि अतिशय व्यावसायिकरित्या आपण याला हँडल केलं. याबद्दल मी खरंच तुमचं एकदम मनपूर्वक कौतुक करतो सर आणि अभिनंदन करतो. मी अभिनंदन नाही करणार सर, मी तुमचं अभिवादन करतो सर. खरंच तुम्ही खूप चांगल्या व्यावसायिक रीतीने त्याला हँडल केलं सर. निश्चितपणे आज ही काळाची गरज आहे सर. हे जे म्हणतो ना, जसे आपले पारंपरिक अभ्यासक्रम आहेत आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, तर ह्या मुलांमध्ये व्यावसायिकतेची खूप मोठी कमजोरी असते. कारण ते आपल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातच नाही आहे ते. आणि त्यामुळे हायर एज्युकेशनच्या ॲडमिशनचा प्रश्न येतो, तर हे मुलं व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जास्त वळलेली दिसतात आणि त्याच्यामुळे आपले जे पारंपरिक अभ्यासक्रम आहे ओस पडत चाललेले आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे सर. आणि या अनुषंगाने आपण आज जे उद्बोधन केलं ना सर, खरं सांगतो अगदी मनाप्रमाणे. अगदी म्हणजे मला जे अपेक्षित होतं ते तुम्ही त्याला 100 नाही सर 101% त्याला खरे उतरले. त्यामुळे मला खूप आनंद होतो सर याबाबतीत. आणि माझी जी अपेक्षा होती, की जी कोरोनानी जे आपल्यापुढे जे आव्हान उभं केलं पूर्ण जगापुढे, त्याला खूप अतिशय अ, चांगलं समर्पकपणे उदाहरण देऊन तुम्ही त्याला हे जसं मी आधी पण म्हटलं, की सुरुवातीलाच, की मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. कारण त्यांनी 6 महिन्याच्या कालावधीत आम्हाला 2 व्हॅक्सिन दिल्या आणि ही खूप मोठी गोष्ट आहे सर. अजूनही मला असं वाटतं, की अनेक भारतीयांना ही गोष्ट नाही कळली आहे, की ही गोष्ट किती मोठी आहे. आपल्याला हजारो वर्षाची विरासत मिळालेली आहे सर. आपण त्याचा उल्लेख पण केला. आपण ग्रीक आणि जापनीज संस्कृतीचं विरासत त्यांना जे मिळाले त्याचे इथे उदाहरण दिले. पण मला इथे सांगावसं वाटतं, की त्याचप्रमाणे आपली सुद्धा एक खूप मोठी विरासत आहे. जसं आपण योग म्हटलं, तसं आपलं आयुर्वेद, आयुष विभाग, आपलं युनानी मेडिसिन, आयुर्वेद आहे. हे सगळं आपल्याला विरासतीमध्येच मिळालेलं आहे. आपण जे म्हटलं, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे आपल्या सगळं हेरिटेजमध्ये आहे सर. आपण त्याचा उपयोग नाही केला सर. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सर. आणि मला असं आज वाटतं, की मगर सरांनी आज निश्चितपणे आज पूर्ण आज जेवढे अटेंडीज होते, जी आपली आमच्या विद्यापीठ परिक्षेत्रातली जी युवा शक्ती आहे, त्यांना निश्चितपणे एक विचार मंथन करायला भाग पाडलेला आहे मगर सरांनी, की आपल्या देशाने त्यांना विरासतीमध्ये विशेष करून जसं आमचा गोंडवाना प्रदेश हा आदिवासी आणि भारतातलं एक 15वं बायोडायव्हर्सिटी झोन आहे. तर मी सांगतो तुम्हाला, की आमच्या गोंडवाना प्रदेशाचीच एक विरासत आहे. मग आमच्या विद्यार्थ्यांना त्या विरासतीबद्दल आज ज्ञानार्जन आहे का? पण निश्चितपणे आज तुम्ही जे उद्बोधन केलं, त्याच्यातून त्यांना हा विचार करायला भाग पाडलाय. तर मी आज या प्लॅटफॉर्मवरनंच इथे जाहीर करतो विद्यापीठाच्या वतीने, की लवकरच आपण पुढल्या वेळेस भेटूया. त्यावेळेस आपण जे म्हटलं, की 3 तासाचं सेशन ते घेऊया आपण आणि त्यामध्ये खूप सारं एक असं एक्सपेरिमेंटेशन ठेवू, एक असाइनमेंट ठेवू आपण मुलांकडनं म्हणजे थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवू सर त्याला. आज कसं आपण सुरुवात म्हणून आपल्याकडनं 1 तासाचं खूप खूप चांगलं परिपक्व असं काँक्रीट एक प्रेझेंटेशन आपल्याकडनं आम्ही घेतलं. जे खूप मोटिव्हेटिंग होतं आणि ज्यांनी खूप सारे जे आपल्या
व्यक्तिमत्वाबद्दल ज्या मिसअंडरस्टँडिंग होत्या, जे मिसकन्सेप्शन्स होते, ते तुम्ही दूर केले सर आज. ते तुम्ही दूर केले. नाऊ वी आर क्लीन. आता आज कळलंय मुलांना की आपण काय केलं पाहिजे, आपण काय आहात. नाऊ लेट अस कम फॉरवर्ड and let us undertake some exercises, some assignments, some interactive sessions, so and such that quantitatively they will be able to understand that what they stand for, what is their capacity and what they can do. सर, मी आजच तुम्हाला इथे आश्वासन देतो, प्रॉमिस करतो, चिमनकर सर आहे इथे. पुढलं सेशन आपण म्हटलं होतं तसं 3 तासाचंच आपण सेशन घेऊया आणि पुढल्या वेळेस आपण मुलांना याचं प्री रजिस्ट्रेशन कंपल्सरी करूया. We will register them first. We will provide them some assignments, some homework. They will submit that homework. तसंच तुम्ही व्यावसायिकरित्या त्याचं पूर्ण विश्लेषण कराल आणि त्या 3 तासाच्या कार्यक्रमाकरता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, त्यांनी त्यांचं असाइनमेंट होमवर्क पूर्ण केलेलं असेल, डाटा तुम्हाला दिला असेल, फक्त त्याच विद्यार्थ्यांना आपण ते 3 तासाचं सेशन जे आहे त्याचा लाभ देऊया सर. सर, परत एकदा मी आपले खूप मनपूर्वक आभार मानतो. खूप उपयुक्त आणि उत्कृष्ट असं चांगलं उद्बोधन आज तुम्ही आमच्या विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना केलेलं आहे. सर, मी तुम्हाला आमच्या ऍक्च्युअल नीड्स जे माझे विद्यापीठातले जे 50,000 विद्यार्थी प्रवेशित आहेत आणि एक ब्रॉड आमचं काय, आमची सांस्कृतिक विरासत आमची काय आहे, आमच्या भौगोलिक गरजा काय आहेत, आमच्या अडचणी काय आहेत, आमच्या पुढे कुठले आव्हान आहेत, हे सगळं मी तुम्हाला शेअर करील सर. त्या हिशोबाने आपण आपला हा जो 3 तासाचा सेशन आहे हा टेलर मेड करू. जसं आपण शिंप्याकडे जाऊन माप देऊन आपले कपडे शिवतो सर, आपला ड्रेस शिवतो, अगदी त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळे इनपुट्स देणार. माझ्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काय लागतं, आमची काय गरज आहे, आमचे विद्यार्थी काय आहेत, त्यांचे कुठले सुप्त गुण आहेत, आमच्या गोंडवन प्रदेशाची काय ओळख आहे, हे सगळे इनपुट्स मी तुमच्यासोबत शेअर करील सर. आपण 3 जण बसून हे वर्कआउट करू सर आणि आपण लवकरच एक 3 तासाच्या इंटरॅक्टिव्ह सेशन वरती काम करू सर. सर, परत एकदा सर्वांच्या वतीने अगदी जिल्हा कौशल्य विकास केंद्र गडचिरोली आणि आमचं नव्याने स्थापित झालेलं महाराष्ट्र राज्याचं हे गोंडवना विद्यापीठ, या दोघांच्या वतीने मी परत एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो आणि परत भेटायची आपल्याला खात्री देतो, हमी देतो आणि आपली रजा देतो सर. चिमनकर सर, प्लीज. नमस्कार सर. जवळपास आपण मागच्या 1.5 तासापासून एकत्र आहोत. जास्त सर्वांच्या पार्टिसिपेंटचा काही जास्त पेशंटचा काही आम्ही परीक्षा घेणार नाही आहे. सरांनी खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते काय बोललेले आहेत याचं विस्तृत विवेचन उत्तरवार सरांनी इथे केलेलं आहे. माझी फक्त एकच अपेक्षा किंवा पुढची आपण स्ट्रॅटेजी ठरवताना असं मला थोडं नमूद करावंसं वाटतं की जो आपला वोटिंग पोल आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे दाखवलेलं आहे. तो पण आपण एक कन्सिडर करूया. जर आपल्याला सिरीज राबवता येत असेल म्हणजे ऑडियन्सला जर त्याचं अपेक्षित असेल तर आपण तशी एक सिरीज पण लावूया. कारण सर याच्यापैकी बरेचसे विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी आहेत, युपीएससीची एमपीएससीची तयारी करणारी आहेत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग हा जो पार्ट आहे तो तर त्यांना उपयुक्त होणारच आहे, परंतु तोच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला कामात पडणार आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये पण प्रॉब्लेम येत आहेत, त्याचं पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला डिसिजन मेकिंग करायचं आहे. ते जे सेशन आहे ते सेशन स्पर्धा परीक्षा प्लस दैनंदिन लाईफ याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी काही मध्ये काही हे करता येईल का, वेळ त्याचा साधता येईल का, त्याच्या अनुषंगाने बी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणखी पण सरांशी पर्सनली सिटिंग करून आम्ही डिसाईड करू. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप शॉर्ट नोटीस वरती आम्हाला वेळ दिला, स्वतः खूप मेहनत घेतली, झूम मीटिंग पण स्वतः आपण अरेंज केली. उत्तरवार सरांचे पण खूप खूप धन्यवाद. सरांचे प्रो व्हाईस चान्सलर त्यांचे पण खूप आभार मी मानतो. त्यांचे एंटायर टीमचे मी आभार मानतो. कांबळे सर, निनावे मॅडम आणि आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक श्री प्रवीण खंडारे सर यांनी सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. ते स्वतः कोरोना अफेक्टेड आहेत, परंतु घरून असून सुद्धा ते फीडबॅक घेत राहिलेत, सांगत राहिलेत. त्यांचेही आभार मानतो. माझ्या इकडून सध्या मी इथे थांबतो आणि सर्वांचे आभार मानतो. तर हा प्रोग्राम आपण आता एक्सक्लूड करायचा का? हो सर, हो.
ओके ओके हरकत नाही, सर. सर्वांच्या ओके. मनापासून आभार, सर्व पार्टिसिपेंटचे आभार, संचालकांचे विशेष आभार. पुन्हा भेटूया लवकरच नवीन विषयासह. तोपर्यंत थांबतो. बिलकुल. धन्यवाद. बिलकुल. थँक्यू सर. थँक्यू.